पण काही वेगळे लोक असतात, ते देखील अशीच भिंत बांधतात. पण त्यांच्या मनामध्ये एक वेगळी दृष्टी असते, ध्येय असतं. एकावर एक दगड रचताना त्यांच्या डोळ्यासमोर एखादी गुलाब फुले झुलत असलेली गच्ची असते, किंवा उन्हाळ्यात खुर्च्या ठेवून निवांत बसण्यासाठी छोटा कोपरा असतो. बांधलेल्या भिंतीवर ते स्वतंत्र खुण्याचे काहीतरी निश्चित ठेवतील, एखादं फुलझाड वा सीमादर्शक अशी रेषा. जेव्हा त्यांचं कर्तव्य संपतं तेव्हा भिंतीपेक्षा कितीतरी अधिक तिथे उभं असतं. हा फरक जाणून घ्यायला हवा. अवकाश संशोधन हा तुमचा व्यवसाय बनू देऊ नका. तो तुमचा ध्यास, ध्येय, तुमचा धर्म बनायला हवा. त्यांच्या या शब्दांमधून मला एकदम उमजलं. त्यांच्यामध्ये आणि प्रोफेसर विक्रम साराभाईंमध्ये कुठेतरी सारखेपणा आहे आणि मला एका वेगळ्याच आनंदाचा लाभ झाला. लागोपाठ 3 वर्षात 3 प्रियतम व्यक्तींच्या मृत्यूनं मी सैरभैर झालो होतो. माझे कामच मला त्या परिस्थितीतून परत पूर्वजागी आणू शकले असते. मी SLV 3च्या कामात स्वतःला झोकून दिलं. याच कामासाठी देवाने मला पृथ्वीवर पाठवलं आहे, ही भावना मी मनामध्ये सतत जागी ठेवत होतो. त्या काळात मी जणू नव्या कार्यक्षमतेनं भारलेला होतो. संध्याकाळचे बॅडमिंटन, सुट्ट्या, कुटुंब, नातेसंबंध, मित्र सर्वांपासून दूर राहून मी माझ्या कामाला वाहून घेतलं. आपल्या कामात यश मिळवायचं तर एकाग्रतेनं झोकून देणं जमायला हवं. माझ्यासारख्या अनेकांना मग वर्कोहॉलिक असं विशेषण लावलं जातं. मला या उपाधीबद्दल प्रश्न पडतो, कारण त्याच्या अल्कोहोलिक या शब्दाशी असलेल्या साधर्म्यामुळं त्याला व्यसनाचा वास येतो, रोगटपणाची छटा येते. मला ज्याचा ध्यास आहे, ज्याबद्दल सर्वात जास्त ओढ आहे, ते काम मी करतो, त्यापासून आनंद मिळवतो. म्हणून त्या शब्दाला येणारा तुच्छतेचा दर्प मला चुकीचा वाटतो. कुराणाच्या 26व्या आयत्यामध्ये शब्द आहेत, देवा तूच माझी परीक्षा घे आणि मला सिद्ध कर. ज्यांना आपल्या क्षेत्रामध्ये उच्चपदी पोहोचायचंय त्यांच्यासाठी संपूर्ण बांधिलकी हा गुण आवश्यक आहे. आपली संपूर्ण कार्यशक्ती आपल्याला हव्या असलेल्या, आवडत असलेल्या कामात ओतली तर दुसऱ्या कुठल्याही इच्छेला मनामध्ये जागाच उरत नाही. माझ्यापाशी आठवड्याला 40 तास कामाचं वेतन घेणारे काही जण कुरकुरत, उपहास करत, पाट्या टाकत. पण मला काही असेही लोक ठाऊक आहेत की जे आठवड्याला 60-80च काय तर 100 तासही काम करत, कारण त्यांचं काम त्यांना उत्साहजनक वाटायचं आणि तसा फायदाही, इनामही द्यायचे. संपूर्ण बांधिलकी हा सर्व यशस्वी माणसांचा सामायिक गुणधर्म म्हणायला हरकत नाही. ज्यावर आपला पूर्ण विश्वास नाही ते कधीही आपल्या हातून नीटपणे पूर्ण होणार नाही. कामामुळे उत्पन्न होणारे ताणतणाव सहन करायची आपली तयारी हवी. स्वतःच्या कृतींबद्दल शंकाग्रस्त असलेल्या आणि कामाला सदैव तत्पर असलेल्या माणसांमध्ये हा एक महत्वाचा फरक असतो. त्यांना येणाऱ्या अनुभवांना ते कसे सामोरे जातात यावर त्यांच्या कामाचा दर्जा ठरतो. आपल्या मनाची, शरीराची पूर्ण तयारी झाली नसेल तर यश मिळवणं, पचवणं माणसाला जड जातं. प्रत्येकात एक देवदत्त सुप्त बुद्धी असते. आपापल्या आंतरिक इच्छांमुळे त्या सुप्त बुद्धीला चालना मिळाली, ती जागृत झाली तर हातून खूप मोठी कामं पार पडतात. एकदा स्वतःला कामाची बांधिलकी, समर्पित भावना यांनी प्रेरित केलं की कामाची गुणवत्ता अधिक वाढवण्याकडे आपण आपोआप प्रयत्नशील राहतो. त्यासाठी प्रकृतीची गरज आहे, कारण अमर्याद कार्यशक्ती उत्तम प्रकृती देऊ शकते. यशाचा मार्ग नेहमीच चढतीचा असतो. माउंट एव्हरेस्टवर चढाई असेल किंवा आपापल्या क्षेत्रात शिखर सर करायचं असेल तर उत्तम प्रकृती जाणीवपूर्वक जोपासायला हवी. माणसं जन्माला येताना वेगवेगळ्या कार्यशक्तीची पुंजी सोबत घेऊन येतात. ती पहिला सर्व खर्चून टाकणारा लवकरच पुन्हा तिची आराधना करतो आणि आयुष्य नव्यानं योजू लागतो. 1979 मध्ये 6 लोकांची एक टीम चाचणी घेण्यासाठी तयारी करत होती. दुसऱ्या टप्प्यावरच्या नियंत्रण करणाऱ्या उपकरणांची. स्थिर असताना जमिनीवरच परीक्षा होणार होती. चाचणीचा काउंटडाऊन म्हणजे उलट्या क्रमाने आकडे मोजत शून्यावरती क्रिया केली जाते. तो सुरू झाला. 15 मिनिटं आधी लक्षात आलं की 12 पैकी 1 झडप काम करत नाहीये. हवालदिल झालेले सर्वजण पुढे गेले आणि कुठे चूक आहे ते तपासू लागले आणि एकदम स्फोट होऊन नायट्रिक ऍसिडची टाकी फुटली. टीममधील माझे सहकारी ऍसिडच्या जखमांनी भाजून निघाले. त्यांच्या वेदना पाहणंही क्लेशदायी होतं. श्री कुरूप आणि मी त्यांना घेऊन ताबडतोब त्रिवेंद्रमच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांच्या विनवण्या करून कशाबशा आम्ही 6 कॉट मिळवल्या. शिवरामकृष्णन नायर हा जखमींपैकी एक जण अनेक ठिकाणी ऍसिडने भाजला होता. आम्हाला कॉट मिळून त्याच्यावर उपचार होईपर्यंत वेदना नितो तडफडत होता.
मी त्याच्या कॉट शेजारी बसून राहिलो. पहाटे 3 वाजता शिवरामकृष्णनला शुद्ध आली. त्यांनी उच्चारलेले पहिले शब्द होते, झाले ते फार वाईट झालं, पण मी या अपघातामुळे वाया गेलेली वेळ खात्रीनं भरून काढू शकेन. त्याच्या आशावादानं आणि कामाबद्दलच्या निष्ठेनं मी प्रभावित झालो. स्वतःच्या वेदनांचा विसर पडण्या इतका तो कामाशी एकरूप झाला होता. शिवरामकृष्णनसारख्या माणसांची जातकुळी वेगळीच असते. ते नेहमी एक पाऊल पुढे टाकायच्या पवित्र्यात असतात. त्यांचे सामाजिक वैयक्तिक जीवन त्यांच्या कामाशी एकरूप झालेलं असतं आणि पुढे त्यांच्या कष्टांना भरघोस यश येतं. या सर्व धडपडीत त्यांना आनंद मिळतो. या एका घटनेनं माझ्या सहकाऱ्यांवरचा मला वाटणारा विश्वास वेढे घेऊन दृढ झाला. माझ्यासोबत असणारी टीम खडकासारखी अविचल राहील. यश किंवा अपयश त्यांच्या निश्चयाला हलवू शकणार नाही. मी अनेकदा प्रवाह असा शब्द वापरत असतो. हा प्रवाह म्हणजे आपल्या आंतरिक ऊर्जेचा एक जादूभरा स्रोत आहे. या प्रवाहामुळे अनेक आनंदाचे, उत्साहाचे क्षण तुमच्या वाट्याला येतात. आपण पळण्याचा व्यायाम करताना, खेळताना अशा प्रवाहाची आपल्याला जाणीव होते. एक प्रकारच्या उत्तेजित संवेदना, आनंदोर्मी शरीरातून वाहू लागतात. आपण जे करतो आहोत त्या कृतीशी, कामाशी एकरूप झालो की असे अनुभव आपल्याला येतात. अशा प्रवाहांचा शरीरात संचार होतो. तेव्हा आपल्या कृती एका मागोमाग एक सुसूत्रपणे प्रतिक्षिप्त क्रियेसारख्या होऊ लागतात. आतूनच तसे करायची शरीराला चेतना मिळते. मुद्दाम लक्ष देऊन, सूचना देऊन त्याचमध्ये बाधा आणावी अशी गरजच उत्पन्न होत नाही. भूत आणि भविष्याची जाणीव एक होते. आपण स्वतः आणि हातून घडणारी कृती हेही एकरूप होतात. असा SLVचा प्रवाह आम्हा सर्वांमधून वाहू लागला. आम्ही सर्वजण अतिशय श्रम करत होतो, पण त्याच वेळी प्रत्येकाला ताणरहित, ताजतवानं वाटत होतं. याची संगती लागत नव्हती, पण तसं होत होतं. आम्ही सर्व एकाच अर्थपूर्ण ध्यासानं एका ध्येयापाठी लागलो होतो. म्हणून कदाचित असेल, एखादं काम आम्ही ठरवून सुरू करत होतो आणि वेगवेगळ्या मार्गांचा अंदाज घेत इच्छित जागी पोहोचत होतो. समस्या, उत्तरं यांच्या सोडवणुकीसाठी निर्मितीक्षम बदल करत काम करण्यासाठी आम्हाला हा प्रवाह प्रेरित करीत होता. जेव्हा SLV 3चा हार्डवेअर आकाराला येऊ लागलं तेव्हा आमची कामावर लक्ष केंद्रित करायची क्षमताही वाढली होती. माझा स्वतःवर आणि SLV 3 प्रकल्पावर पूर्ण ताबा आहे असा आत्मविश्वास वाटत होता. जेव्हा अंतरातली निर्मिती क्षमता ताब्यात असते, आपण तिला हवं तेव्हा वापरू शकतो असा विश्वास असतो, तेव्हा असा प्रवाह शरीरात संचारलेला असतो. काहीतरी आव्हानात्मक करण्यासाठी तुम्ही आपोआप सज्ज होता. त्यासाठी लागतील तेवढे श्रम करायची तुमची तयारी असते. मात्र ते आव्हान अशक्य असता कामा नये, पण थोडं आवाक्याबाहेरचं असावं. मग कालच्यापेक्षा आज आपण तसूवर पुढे गेलो असं आपल्याला जाणवतं. गेल्या वेळेपेक्षा आज आपण अधिक उत्तम करू शकतो असा विश्वास वाटतो. अशा वेळी वेळ काळाची तमा राहत नाही. फक्त गरज असते ती अशी, मध्ये कशानेही लक्ष विचलित न होता खूप वेळ मिळायला हवा. कामाची अशी प्रवाहस्था यायला कमीत कमी अर्धा तास तरी त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. सारखे लक्ष कशाने तरी विचलित होऊ लागलं तर मात्र सर्व तंत्र बिघडतं. आपण स्वतःला शिकण्यासाठी सज्ज करू शकतो. त्याप्रमाणे अशी कामाची प्रवाही अवस्था इच्छेनुसार प्राप्त करून घेणं शक्य आहे का? तर माझं उत्तर आहे हो. आपण असं आधी केव्हाही प्रवाही अवस्थेत होतो त्यावेळी आधी काय काय घडलं असेल, केलं असेल याचं पृथक करून पाहावं. विज्ञानातील एक संकल्पना रेझोनन्स किंवा अनुनाद इथे चपखल बसते. प्रत्येक वस्तूची स्वतःची अशी वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी असते आणि विशिष्ट कारण परंपरेनं ती उद्दीपित केली की उत्साहाचा ऊर्जा प्रवाह दुप्पट वेगाने शरीरातून वाहू लागतो. प्रयत्नाने तो स्टिप्युलम आपण वेगळा करू शकतो, फक्त स्वतःपुरताच. मग ऊर्जा प्रवाहित होणं आपण आपल्या काबूमध्ये, नियंत्रणाखाली आणू शकतो. भौतिकशास्त्राप्रमाणे एखादी कंप पावणारी वस्तू तीच नैसर्गिक कंपन संख्या असलेल्या दुसऱ्या स्थिर वस्तूजवळ आणली तर ती स्थिर वस्तू सर्वाधिक क्षमतेनं कंप पावू लागते. याच गुणधर्माला अनुनाद असं म्हणतात. मी अनेक वेळा या प्रवाही अवस्थेचा अनुभव घेतला आहे. SLV प्रकल्पाचे दिवस होते तेव्हा जवळजवळ रोजच मला तसं वाटत असे. कधी प्रयोगशाळेत काम करत असताना मी मान वर करून पाही आणि पूर्ण प्रयोगशाळेत मी एकटाच उरलो आहे असं माझ्या निदर्शनाला येई. जायची वेळ केव्हाच टळून गेलेली असे. कधी कधी मी आणि माझे सहकारी कामात असं काही बुडून जात होतो की जेवणाची वेळ होऊन गेली हे लक्षातच येत नसे.
भुकेची शुद्ध राहत नसे. मागं वळून पाहताना आज लक्षात येतं की SLV प्रकल्प शेवटच्या टप्प्यात असताना सर्व माहिती एकत्र करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करताना असे ऊर्जा प्रवाह माझ्या शरीरात संचार करत होते. मला एक प्रकारच्या उन्मनी अवस्थेत नेत होते. एका वेळी अनेक बाबींकडे मी लक्ष देऊ शकत असे. कुठे कुठला तपशील हवा हे माझ्या ध्यानात येत असे. आज्ञा देणं, निर्णय घेणं, अंमलात आणणं अशी कामं एकमेकात न गुंतता मी करू शकत असे. ऑफिसात बैठकींचा तगादा नसेल, प्रशासकीय गोंधळ नसेल, समर प्रसंग नसेल, तेव्हा असा प्रवाहीपणा अधिक काळ मला सोबत करत असे. हळूहळू अशा वेळांचं प्रमाण वाढत गेलं तसा माझा कामाचा झपाटाही वाढत गेला. 1979च्या मध्यावर SLV 3चं स्वप्न सत्यसृष्टीत साकारलं. 10 ऑगस्ट 1979 ही तारीख पहिल्या प्रत्यक्ष चाचणीसाठी निश्चित केली होती. या चाचणीची प्राथमिक उद्दिष्ट निश्चित होती. वाहनाचे कार्य, वेगवेगळ्या टप्प्यांच्या मोटारचे कार्य, मार्गदर्शक आणि नियंत्रण यंत्रणा, त्यांच्या इलेक्ट्रॉनिक उपयंत्रणा या सर्वांची प्रत्यक्ष उड्डाण करताना परीक्षा होणार होती. तसेच जमिनीवरील नियंत्रण कक्ष, वाहनाचा माग ठेवणे, संपर्क यंत्रणा, वेगवेगळ्या घटकांचे मापन, प्रत्यक्ष उड्डाणाची तयारी वगैरे श्रीहरिकोटा येथील अवकाश तळावर केलेल्या कामाची प्रत्यक्ष चाचणी होणार होती. कित्येक वर्षांच्या परिश्रमांचं मूल्यांकन होणार होतं. 23 मीटर लांब, 17 टन वजनाचं 4 टप्प्यात विभागलेलं SLV रॉकेट सकाळी ठीक 7:58 दिमाखानं अवकाशात उडालं आणि त्याच्या निश्चित केलेल्या मार्गावरून प्रवास करू लागलं. पहिला टप्पा अगदी निर्दोष होता. पहिल्यापासून दुसऱ्या टप्प्याचा प्रवासही नीट झाला. आम्हा सर्वांच्या तोंडून आनंदाने शब्दही फुटेना. SLV 3च्या रूपानं आमच्या आशा आकांक्षाच अवकाशात विहार करत होत्या. एकाएकी या भारलेल्या अवस्थेचं तुकडे तुकडे झाले. दुसरा टप्पा नियंत्रणाबाहेर गेला. 317 सेकंदानंतर उड्डाणाची इतिश्री झाली. यानाचे अवशेष, त्यात माझा आवडता 4था टप्पाही होता. पेलोड श्रीहरिकोटापासून 560 किलोमीटर अंतरावर समुद्रार्पण झाला. आमची मनं जणू कोणी कडेलोट करावा तशा निराशेनं बधीर झाली. माझ्या मनात निराशा आणि राग यांचं अजब मिश्रण झाकोळून आलं. एकदम माझ्या पायातली शक्ती खेचून घ्यावी तसं ते लाकडासारखे ताठ झाले. दुखू लागले. माझ्या शरीरातच नव्हे तर मनामध्ये बिघाड झालेला मला जाणवला. हॉवरक्रॉफ्ट नंदीचा अकाली मृत्यू, कालबाह्य झालं म्हणून नाकारण्यात आलेलं राटो, गर्भावस्थेत असताना नख लावलेला डायमंड, 4थ्या टप्प्याची मोटर, सर्व एका सेकंदाच्या अवधीत मनासारखं चित्र बनून सरकलं. सर्व निराशेच्या सावल्या मी राखेत पुरून ठेवल्या होत्या. त्यातून निखारा फुलावा तशा उभ्या राहिल्या. अलीकडच्या काही वर्षात मी या सर्व अपयशांना स्वीकारून टाकलं होतं. नव्या स्वप्नांच्या मागे मला उधळून दिलं होतं. त्या दिवशी खोल गर्तेमध्ये असताना मी सर्व अपयशे नव्यानं भोगली. कुणीतरी मला विचारलं, याचं कारण काय असावं? मी उत्तर शोधायचाही प्रयत्न केला, पण अशी बधिरता आली होती की मी प्रयत्न सोडून दिला. पहाटे उड्डाण झालं होतं, पण रात्रभर मी एक एक यंत्रणेचे परीक्षण करत जागवली होती. जवळजवळ आधी आठवडाभर मी रात्रीची क्वचित झोप घेतली असावी. मनानं आणि शरीरानं कुणीतरी पिळून काढावं तसा मी शक्तिहीन झालो होतो. सरळ माझ्या खोलीत गेलो आणि कॉटवर झोकून दिलं. खांद्यावरच्या स्नेहल स्पर्शानं मला जाग आली. दुपार ओसळून संध्याकाळची उतरती उन्हं पसरत होती. माझ्या कॉटजवळ डॉक्टर ब्रह्मप्रकाश उभे होते. त्यांनी विचारलं, जेवायला जायचे? मी त्यांच्या जिव्हाळ्यानं काळजीनं हेलावून गेलो. मग मला समजलं की ते 2 वेळा आधी खोलीवर येऊन गेले आणि मी गाढ झोपलेला पाहून परतले होते. मी जागा व्हायची वाट ते पाहत थांबले होते. मी दुःखात जरूर होतो, पण एकाकी नव्हतो. डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांचा सुजाण सहवास माझ्यासोबत मला नवा विश्वास देत होता. जेवताना ते वरचेवर बोलत होते. SLV 3चा चुकूनही उल्लेख येऊ नये याची काळजी घेत माझं सांत्वन करत होते. डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांची त्या कठीण काळात मला खूप मदत झाली. वेदना सहन करायची त्यांची ताकद आम्हासमोर एक उदाहरण होतं. युद्धभूमीवर होणाऱ्या चकमकीत जखमी झालेल्या सैनिकांबद्दल एक उद्गार प्रसिद्ध आहे, आधी त्याला लवकर घरी आणा, तो नक्कीच पूर्वस्थितीला येईल. तीच वाक्य वेगळ्या पद्धतीनं त्यांनी आम्हा सर्वांना ऐकवली. सर्व SLV टीमला एकत्र करून त्यांनी सर्वांसमक्ष मला ऐकवलं. SLV 3च्या अपयशाचं दुःख एकट्याचं नाहीये. तुझे सर्व सहकारी तुझ्या पाठीशी उभे आहेत.
त्यांच्या शब्दांनी मला भावनिक आधार मिळाला, मार्गदर्शन मिळालं आणि मी सावरलो. 11 ऑगस्ट 1979 अपयशाचा आढावा, कारण यावर चर्चा करण्यासाठी 70हून अधिक संशोधकांसह बैठक झाली. तांत्रिक तपशिलाचा विस्तृत आढावा घेण्यात आला. अपयशाची मीमांसा करण्यात आली. श्री M.K. अथिनन यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीनं निरीक्षणानंतर अपयशाच्या कारणांबद्दल निष्कर्ष मांडले. दुसऱ्या टप्प्यातील नियंत्रण करणाऱ्या उपकरणांच्या संचांमध्ये बिघाड होता. त्यामुळे अवकाशात यान अस्थिर झालं. त्यावरचं नियंत्रण सुटलं. परिणाम म्हणून त्याचा वेग आणि पृथ्वीपासूनची उंची झपाट्यानं कमी झाली. पुढच्या टप्प्यांची यंत्रणा कार्यान्वित होण्यापूर्वी ते समुद्रात कोसळलं. मग दुसऱ्या टप्प्याच्या नियंत्रण यंत्राची कसून तपासणी करण्यात आली. रेड फ्युमिंग नायट्रिक ऍसिड हे रसायन या टप्प्याच्या इंधन मिश्रणात प्राणवायू पुरवण्यासाठी वापरलं होतं. त्या टाकीची एक झडप नादुरुस्त होती. त्यामुळे जेव्हा काउंटडाऊन सुरू झाला त्याच्या 8व्या मिनिटाला बारीक गळती त्या टाकीमध्ये चालू झाली. पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात गेल्यावर प्रॉपेलंट बाहेर आलं तरी ऑक्सिडायझर न मिळाल्यामुळे त्याचं ज्वलन होऊन कार्यशक्ती निर्माण झाली नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा विरोध करून वेग, उंची वाढवण्यासाठी यानाला जोराचा पुरवठा होऊ न शकल्यानं दोन्ही घटक झपाट्यानं खाली आले आणि यान कोसळलं. इस्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रोफेसर धवनना या मोहिमेच्या अपयशाचा विस्तृत अहवाल देण्यात आला. तो स्वीकारण्यात आला. तांत्रिक त्रुटी आणि त्याचे परिणाम यावर तपशिलानं चर्चा करण्यात आली. मीटिंग संपली तेव्हा अपयश व्यवस्थापनाचे कार्य सुरळीत पार पाडल्यामुळे एक प्रकारचा ताण गेल्यासारखी समाधानाची भावना पसरली. नक्की समस्या समजली असल्यानं त्यावर उपाय योजणं शक्य होतं. मी मात्र अस्वस्थ होतो. माझ्यावरील जबाबदारी झटकून टाकणं माझ्या विवेकाला पटत नव्हतं. निर्णय प्रक्रियेत जर चूक झाली असेल तर त्याच्या हाती निर्णय देणं असतं. त्याला दुसऱ्यांनी दोष दिला नाही तर त्याचं मन दोष देतच. त्या क्षणी मी चटकन उठून उभा राहिलो आणि प्रोफेसर धवन यांना म्हणालो, सर, जरी माझ्या मित्रांनी अपयशाचे कारण ठरवलेली चूक दाखवली आणि अपयशाचं समर्थन केलं, तरी जेव्हा काउंटडाऊन सुरू झाला आणि ऍसिडची अगदी बारीक गळती क्षुल्लक समजून दुर्लक्षात आली, त्यावेळी या प्रकल्पाचा प्रमुख म्हणून मी उड्डाण थांबवायला हवं होतं. कदाचित त्यानं झालेलं नुकसान टाळता आलं असतं. अशा प्रकारची चूक परदेशात घडली असती तर प्रकल्पाधिकाऱ्याला नोकरी गमवावी लागली असती. या SLV-3च्या अपयशाची पूर्ण जबाबदारी मी स्वीकारतोय. हॉलमध्ये टाचणी टाकली तरी आवाज होईल अशी शांतता पसरली. मग प्रोफेसर धवन उठून उभे राहिले आणि म्हणाले, मी आता कलाम यांना कक्षेमध्ये फिरत ठेवणार आहे. मीटिंग संपल्याची खूण करत ते निघून गेले. विज्ञानाचा शोध घेत पुढे जाणं अतिशय आनंद देणारं आहे. त्यात कठोर परिश्रम असले, अपयश असलं तरी कुणीही खरा विज्ञानप्रेमी हा शोध घेणं थांबवत नाही. इतिहासातील अधिक उदाहरणं मी आठवत राहिलो. जोहान्स केपलर यांनी ग्रहांचे गतिविषयक नियम सूत्रबद्ध केले. 2 नियम पूर्ण झाल्यावर 3ऱ्या नियमासाठी त्यांना 17 वर्ष सतत धडपड करावी लागली. ग्रहांची लंबवर्तुळाकार कक्षा आणि सूर्याभोवती एक भ्रमण पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ यांचा संबंध प्रस्थापित करणारा 3रा नियम सूत्रबद्ध करेपर्यंत अनेकदा त्यांना अपयशाचे धनी व्हावं लागलं. मानव चंद्रावर उतरू शकेल असे स्वप्न पाहणारा रशियन गणितज्ञ कॉन्स्टंटीन स्टिलोव्स्की, त्यांना स्वप्नपूर्तीसाठी 4 दशकं वाट पाहावी लागली आणि शेवटी प्रयत्न यशस्वी झाला तो अमेरिकेचा. प्रोफेसर चंद्रशेखर केम्ब्रिजला विद्यार्थी असताना त्यांनी चंद्रशेखर मर्यादा ही संकल्पना मांडली. ते 1930 साल होतं. जवळजवळ 50 वर्ष वाट पाहिल्यावर त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांची संकल्पना मान्य होऊन तेव्हाच त्या दिशेनं संशोधन झालं असतं तर खगोलशास्त्रातील ब्लॅक होल या कल्पनेचा उगम कितीतरी आधी झाला असता. तारे मृत्यू पावल्यानंतर प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या एका खोल गर्तेत त्यांचं रूपांतर होतं. प्रकाश किरणही त्यामधून पार न होता आत शोषले जातात. या संकल्पनेला ब्लॅक होल असं म्हणतात. त्याचे पुरावे अलीकडे मिळालेले आहेत. खुद्द वॉन ब्राऊन यांना सॅटर्न लॉन्च व्हेइकल बनवण्यापूर्वी अनेक फसलेल्या मोहिमांना तोंड द्यावं लागलं होतं. माझी निराशा त्यापुढे कपदार्थ होती. या आठवणींमुळे, विचारांमुळे मला निराश मनस्थितीतून बाहेर यायला मदत झाली. नोव्हेंबर 1979 मध्ये डॉक्टर ब्रह्मप्रकाश निवृत्त झाले. VSSCच्या वादळी प्रवाहात स्थिर राहून ते माझ्या पाठीशी होते.
टीम स्पिरिटवर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे SLVच्या प्रशासनाचा साचा आदर्शवत ठरला. पुढे देशातील अनेक वैज्ञानिक प्रकल्प त्याच्याच धर्तीवर राबवले गेले. त्यांचा सल्ला नेहमीच समतोल असे. माझ्या उद्दिष्टांपासून मी दूर जात आहे असं लक्षात आलं तर मृदू शब्दात ते पुन्हा मार्गावर आणत. प्रोफेसर साराभाईंनी मला घडवलं आणि डॉक्टर ब्रह्मप्रकाशनी त्या साच्यात मला मजबूत केलं. त्यांच्या सहवासात माझ्या व्यक्तिमत्वाला नव्या मिती प्राप्त झाल्या. माझ्या स्वभावात थोडा घायकुतेपणा होता. त्यामुळे मी कधीकधी पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असे. त्यावेळी मला सावध करण्यासाठी ते म्हणत, मोठे प्रकल्प हे पर्वतासारखे असतात. त्यावर कमीत कमी प्रमाणात चढणं श्रेयस्कर असतं. तुमच्या व्यक्तिमत्वाला झेपेल इतकाच तुमचा वेग हवा. अस्वस्थ झाला तर वेग वाढवा. मनावर ताण येत असेल तर वेग कमी करा. पर्वतारोहण करताना अस्वस्थपणा आणि दमणूक यामध्ये तोल साधला जायला हवा. तुमच्या कुठल्याही योजनेचा टप्पा हा त्या ध्येयाकडे जायचं साधन म्हणून पाहू नका, तर एक स्वतंत्र घटना आहे असा दृष्टिकोन बाळगा. मगच तुम्ही योजना नीट हाताळताय असं मी म्हणेन. डॉक्टर ब्रह्मप्रकाश एक आदर्श व्यवस्थापक होते. इमर्सनची एक ब्रह्मावर गेलेली कविता आहे. तिच्यामध्ये मला डॉक्टर ब्रह्मप्रकाशांच्या उपदेशाचे पडसाद उमटलेले वाटतात. मारणाऱ्याला वाटतं तो जीव घेतोय, मरणाऱ्याला वाटतं त्याचा जीव जातोय. त्या दोघांनाही ठाऊक नाहीत माझे मार्ग, ठेवणं, नेणं आणि पुन्हा परतणं. अज्ञात भविष्यकाळासाठी जगणं उथळपणाचं लक्षण आहे. म्हणजे पर्वतावर चढाई करताना आजूबाजूचं न पाहता फक्त शिखराकडेच नजर ठेवायची असं आहे. जीवन आजूबाजूलाच फुललेलं असतं, शिखरावर नाही. वाटेवरती घटना घडतात, अनुभव येतात, तंत्रकौशल्य आत्मसात केली जातात. शिखराचं महत्त्व इतकंच की त्यामुळे दिशा समजतात. मी पुढे चालू लागलो की ती उंची गाठण्यासाठी. आजूबाजूचे अनुभव घेत माझे संचित वाढवत, सावकाश पावलामागे पावलं टाकत, पण प्रत्येक पाऊल शिखराच्या दिशेनं आहे याचं भान बाळगत पुढे जाऊ लागलो. SLV 3च्या टीममध्ये काही अतुलनीय धैर्य असणारी माणसं होती. सुधाकर आणि शिवरामकृष्णन याबद्दल आधी सांगितलंच आहे. शिवकामीनाथन हा असाच एक बेडर सहकारी. त्याच्यावरती त्रिवेंद्रमहून श्रीहरिकोटाला C बँड ट्रान्सपॉन्डर आणण्याची जबाबदारी सोपवली होती. तिथं ते उपकरण यानामध्ये बसवायचं होतं. ट्रान्सपॉन्डर हे उपकरण रडारसाठी खुणेच्या सूचना प्रसारित करतं. त्यामुळे यानाचा अवकाशात माग काढता येतो. उड्डाण केल्यापासून शेवटच्या ठरवलेल्या जागी पोहोचेपर्यंत ट्रान्सपॉन्डरकडून आलेल्या सूचनांच्या साहाय्यानं यान नियंत्रित केलं जातं. त्रिवेंद्रमहून येताना मद्रास विमानतळावर विमान उतरताना आपल्या मार्गापासून ढळलं आणि घसरत गेलं. क्षणार्धात धुराच्या ढगाने वेढलं गेलं. भराभर आणीबाणीची दारं उघडून सर्वांनी उड्या टाकल्या. आपापला जीव वाचवण्यात प्रत्येक जण मग्न होता. शिवकामीनं त्या परिस्थितीतही प्रथम सामानातला ट्रान्सपॉन्डर हस्तगत केला. विमानाच्या कर्मचाऱ्यांबरोबर सर्वात शेवटी तो धुरातून बाहेर आला. तेव्हा त्याच्या छातीशी त्याने ट्रान्सपॉन्डर धरलेला होता. आणखी एक प्रसंग आठवतो. प्रोफेसर धवन SLV 3च्या बांधणी केंद्राची पाहणी करायला आले होते. मी, माधवन नायर आणि धवन यंत्रांच्या एकत्रीकरणावर चर्चा करत होतो. यान आडव्या स्थितीत लॉन्चरवर ठेवलेलं होतं. आम्ही चारी बाजूनी फिरत त्याचा हार्डवेअर तपासत होतो. कसं कुणास ठाऊक माझं लक्ष बाजूला अंतरावर ठेवलेल्या पाण्याच्या विशिष्ट आकाराच्या टाक्यांकडे गेलं. इमारतीला आग लागली तर विझवण्यासाठी त्या बसवल्या होत्या. त्याची टोकदार तोंड यानाच्या दिशेने होती हे पाहून मी अस्वस्थ झालो. माधवन नायरना मी म्हणालो, आपण त्यांची दिशा 180 अंशात बदलून विरुद्ध बाजूला केली तर पाण्याचे जोरदार झोत यानावर पडणार नाहीत. तिथल्या तिथं माधवन नायर यांनी पाण्याच्या जेटची दिशा वळवायला सांगितलं. त्यानंतर काही मिनिटातच पाण्याच्या धारा उसळल्या. अग्निशमन उपकरणं तपासली जात होती. त्यावेळी झोत यानावर पडले असते तर त्याचं खूपच नुकसान झालं असतं. हा एक दूरदृष्टीचा छोटासा महत्वाचा धडा होता. मला त्याच वेळी ते सुचलं, यामागे दैवी शक्तीचा हात होता का? 17 जुलै 1980 या दिवशी म्हणजे SLV 3च्या दुसऱ्या चाचणीआधी 30 तास वर्तमानपत्रातून अनेक भाकितं प्रकाशित करण्यात आली. एका पेपरनं म्हटलं होतं, प्रकल्पाचे मुख्य अधिकारी सापडू शकले नाहीत, त्यांच्याशी संपर्क करता आला नाही. अनेकांनी पहिल्या अयशस्वी मोहिमेचा सविस्तर इतिहास छापला होता. त्याची काही मिनिटात समुद्रात कशी तिसरी झाली हेही त्यात होतं. काहींना SLV 3च्या उड्डाणात लष्करी उपयोगासाठी प्रभावी क्षेपणास्त्र बनवायची बीजे दिसली होती.
कुणी देशाच्या सर्व उग्र समस्या काहीतरी संबंध लावून SLV-3 प्रकल्पाशी जोडल्या होत्या. मला एकच ठाऊक होतं, उद्याचं SLVचं अवतरण भारतीय अवकाश संशोधनाचं भवितव्य ठरवणार होतं. सर्व देशाचे डोळे आमच्यावर रोखलेले होते. 18 जुलै 1980ला सकाळी 8:03 श्रीहरिकोटा येथील अवकाश तळावरून आपल्या देशाचं पहिलं उपग्रह प्रक्षेपक वाहन उचललं गेलं. रोहिणी उपग्रह आपल्या कक्षेत शिरण्यापूर्वी 600 सेकंद संगणकाच्या पडद्यावर चौथ्या टप्प्याच्या भागाला योग्य तो वेग मिळाल्याची सूचना मला मिळाली. त्यानंतर 2 मिनिटात रोहिणी उपग्रह कक्षेमध्ये योग्य तऱ्हेनं फिरू लागल्याचा संदेश आला. संगणकाच्या टकटकीमध्ये मी माझ्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे शब्द उच्चारले. मिशन डायरेक्टर कॉलिंग ऑल स्टेशन्स. एक महत्त्वाची घोषणा करायची. अवकाश वाहनाच्या 3 टप्प्यांचं काम सुरळीत झालंय. चौथ्या टप्प्याच्या अपोझी मोटरनं रोहिणी उपग्रहाला योग्य तो वेग देऊन ठरवलेल्या कक्षेमध्ये यशस्वी अवतरण केलंय. चारी बाजूने आनंदाचे चित्कार उमटले. मी नियंत्रण कक्षाच्या इमारतीतून बाहेर आलो. माझ्या सहकाऱ्यांनी विजयोन्मानानं मला उचललं आणि मिरवणुकीनं पुढे नेलं. सगळ्या देशात उत्साहाचं वारं संचारलं. उपग्रह अवतरणाची यंत्रणा असलेल्या काही मोजक्या देशांच्या पंक्तीत भारतानं प्रवेश केला होता. वर्तमानपत्रांनी मोठमोठ्या मथळ्यातून ही बातमी दिली. आकाशवाणी, दूरदर्शनवर विशेष कार्यक्रम सादर केले गेले. लोकसभेनं बाके वाजवून आपला आनंद व्यक्त केला. राष्ट्रानं पाहिलेलं एक स्वप्न साकार झालं होतं. देशाच्या इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याची नांदी होती. प्रोफेसर सतीश धवन, इस्रोचे चेअरमन, यांनी आपल्या संयमी सावध शब्दांमध्ये अवकाशाचा वेध घेणं यापुढे देशाला शक्य होईल अशी घोषणा केली. इंदिरा गांधींनी खास तार पाठवून आमचं अभिनंदन केलं. पण सर्वात महत्त्वाची प्रतिक्रिया भारतीय विज्ञान जगताची होती. या घटनेचं स्वागत करताना त्यांनी 100% स्थानिक तंत्रज्ञान वापरून उपग्रहाचे अवतरण यशस्वी केल्याचा अभिमान व्यक्त केला होता. गेली 20 वर्ष हुलकावण्यात देणारं यश अखेर माझ्या पदरात पडलं. याचा भरभरून आनंद मला झाला होता. पण त्याला एक दुःखाची किनारही होती. मला सदैव प्रोत्साहन देणारे माझे वडील जलालुद्दीन आणि माझे गुरु प्रोफेसर साराभाई माझ्या आनंदात सामील होऊ शकत नव्हते. SLV-3च्या यशस्वी उड्डाणाच्या यशाचे प्रमुख श्रेय ज्यांनी या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली त्या अवकाशशास्त्राच्या पितामहांना प्रोफेसर साराभाईंना आहे. त्यानंतर VSSCचे शेकडो कर्मचारी ज्यांच्या परिश्रमानं, उदंड इच्छाशक्तीनं एक एक पायरी चढत प्रकल्प पूर्णत्वाला आला त्यांना जाते. आणि त्यांना यशस्वी नेतृत्व देणाऱ्या प्रोफेसर धवन आणि डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांनाही आहे. त्या रात्री खूप उशिरा भोजन झालं. हळूहळू यशाचा सोहळा उन्माद शांत झाला. मी झोपण्यासाठी कॉटवर पहुडलो तेव्हा खूपच दमलो होतो. उघड्या खिडकीतून ढगांच्या दाटीत चंद्रबिंब दिसत होतं. त्या दिवशी समुद्रावरून वाहणारे वारे सुद्धा श्रीहरिकोटाच्या विजयी वातावरणानं जणू भारले गेले होते. त्यानंतर महिनाभरातच मी मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्राला 1 दिवसाची भेट दिली. SLV-3च्या अनुभवाची देवघेव करण्यासाठी मला त्यांनी बोलावलं होतं. तिथं असताना मला दिल्लीहून प्रोफेसर धवन यांनी फोन करून इंदिरा गांधींच्या भेटीसाठी सोबत चालण्याची सूचना केली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती भेट ठरली होती. नेहरू केंद्राच्या लोकांनी मला दिल्ली तिकिटाची आनंदानं सोय केली. पण मला एक अडचण आली होती. मी माझ्या नेहमीच्या साध्या वेशात आलेलो होतो. पायात नेहमीच्या चपला होत्या. पंतप्रधानांच्या भेटीला जायचं तर रीतिरिवाजात बसणारा पोशाख माझ्याकडे नव्हता. मी प्रोफेसर धवनना माझ्या समस्येबद्दल सांगितलं तर ते चटकन म्हणाले, कसली काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल यशाचं सुरेख कपडे तुमच्या अंगावर आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पार्लमेंट परिसरात प्रोफेसर धवनसह पोहोचलो. लोकसभेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीच्या लोकांबरोबर बैठक आयोजित केली होती आणि इंदिरा गांधी बैठकीच्या अध्यक्षपदी होत्या. लोकसभेचे आणि राज्यसभेचे 31 सभासद त्या आलिशान सभागृहात हजर होते. प्रोफेसर MGK मेनन आणि डॉक्टर नाग चौधरी हेही होते. श्रीमती इंदिरा गांधींनी SLV-3च्या यशस्वी उड्डाणाची माहिती सदस्यांना दिली आणि प्रोफेसर धवन यांनी दोन्ही गृहांच्या सदस्यांनी अवकाश कार्यक्रमाला उत्तेजन दिले याबद्दल आभार मानले. इस्रोच्या संशोधक आणि अभियंत्यांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त केली. श्रीमती इंदिरा गांधी एकाएकी माझ्याकडे हसत पाहत म्हणाल्या, कलाम, तुमचं बोलणं आम्हाला ऐकायचंय.
प्रोफेसर धवन आधीच बोलले असल्यामुळे माझ्यावर बोलण्याची पाळी येईल असं मला अजिबात अपेक्षित नव्हतं, आणि ते सुद्धा खुद्द पंतप्रधानांकडून. मी उठून उभा राहिलो आणि सावकाश म्हणालो, उपस्थित असलेल्या देशाला दिशा देणाऱ्या लोकांमध्ये मला बोलावलं हा मी माझा सन्मान समजतो. मला फक्त माझ्या देशासाठी रॉकेट सिस्टीम बांधणं ठाऊक आहे. असे रॉकेट की ते पूर्णतः स्वदेशी आहे आणि उपग्रहाला 25,000 किलोमीटरच्या वेगानं पृथ्वीभोवती फिरत ठेवू शकते. टाळांच्या कडकडाटानं माझे शब्द स्वीकारले गेले. मी सर्वांचे आभार मानले. देशातील वैज्ञानिकांवर त्यांनी विश्वास टाकला. मला इतक्या मोठ्या प्रकल्पावर काम करायची संधी दिली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सगळे सभागृह आनंदोर्मांनी भरून गेले. SLV प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये पुढील कार्याची रूपरेखा ठरवण्यासाठी हालचाल सुरू झाली होती. मला प्रकल्पाच्या पुढील कार्यातून मुक्त करायची मी इच्छा व्यक्त केली आणि अपेक्षेप्रमाणे वेदप्रकाश संदलास माझे एक ज्येष्ठ सहकारी SLV-3च्या पुढील कार्याचे प्रमुख नियुक्त केले गेले. तशाच पद्धतीची यानं बनवण्याचं कार्य सुरू राहणार होतं. नवे तंत्रज्ञान वापरून सुधारित आवृत्ती बनवणं, SLV-3मध्ये थोडा बदल करून ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेकल बनवणं हेही विचारात घेतलं होतं. SLV-3ची पेलोड वाहायची क्षमता 40 किलोपासून 150 किलोपर्यंत वाढवायची होती. MSR देव या माझ्या टीममधील सहकार्याला ASLVचे प्रकल्पाधिकारी नेमण्यात आलं. 900 किलोमीटर अंतरावरच्या कक्षेत फिरणारी PSLV तसेच GOSLV असे थोडे बदल केलेली यानं बनवायचं उद्दिष्ट पुढे ठेवलं होतं. मला एरोस्पेस डायनामिक्स अँड डिझाईन ग्रुपचे निर्देशक म्हणून नियुक्त केलं गेलं. पुढील सर्व प्रक्षेपक वाहनं आणि त्यांचा नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं विकास या केंद्रातर्फे केला जाणार होता. VSSC मध्ये सध्या असलेल्या पायाभूत साचा पुढील शक्तिशाली प्रक्षेपक वाहनाच्या विकासासाठी पुरेसा नव्हता. त्यासाठी नवीन ठिकाणी नवीन अत्याधुनिक विशेष यंत्रणा विकसित करावी लागणार होती. VSSCचे वाढते कार्य विस्तारण्यासाठी वहियुरुकाऊ आणि वलियामाला या 2 जागा मुकर्रर करण्यात आल्या. डॉक्टर श्रीनिवासन यांनी या ठिकाणी करायच्या सोयीसुविधांची आखणी करायला सुरुवात केली. दरम्यान शिवथनू पिल्लेच्या मदतीनं SLV-3मध्ये थोडे बदल करून लष्करी क्षेपणास्त्रासाठी त्याचा उपयोग करता येईल का या दिशेनं अभ्यास सुरू केला. देशाची मध्यम पल्ल्याची 4000 किलोमीटरवर फिरणारे उपग्रह सोडायची गरज भागवण्याइतकी क्षमता असलेलं प्रक्षेपक वाहनं आम्ही आता बनवू शकत होतो. 5000 किलोमीटरवर फिरू शकणारा उपग्रह आणि त्यावर 1000 किलो वजनाचे पेलोड अवकाशात नेणारे प्रक्षेपक वाहन बनवायचा प्रकल्प आम्ही कागदोपत्री बनवला. त्यासाठी 1.8 मीटर व्यासाचे 30 टन प्रॉपेलंट वापरून आणखी एक बूस्टर सध्याच्या SLV-3ला जोडावं लागणार होतं. हा प्रकल्प पुढे वारगळला, पण त्यातूनच री-एंट्री एक्सपेरिमेंट रेक्स अवकाशात पुन्हा वाहतात परतण्याची क्षमता असलेले पेलोड या प्रकल्पाचे काम मार्गाला आलं. त्यातून पुढे अग्नीची निर्मिती झाली. पुढची SLV-3 D1 31 मे 1981ला सोडण्यात आली. या उड्डाणाचं कार्य मी प्रेक्षकांसाठी असलेल्या जागेतून पाहिलं. नियंत्रण कक्षाच्या बाहेरून पाहायची माझी पहिलीच वेळ होती. त्यात एक कटू सत्य दडलं होतं. त्याला मला तोंड द्यावं लागत होतं. प्रसार माध्यमांचं माझ्याकडे अधिक लक्ष गेलं होतं. माझ्या काही वरिष्ठ सहकाऱ्यांची त्यामुळे नाराजी ओढवली होती. SLV-3 प्रकल्पामध्ये त्यांचाही महत्वाचा सहभाग होता, पण प्रसिद्धी माझ्या वाट्याला आली. एक प्रकारचा थंडपणा वातावरणात जाणवत होता, पण तो स्वीकारण्यावाचून गत्यंतर नव्हतं. दुसऱ्यांच्या कष्टाचे श्रेय घ्यायची वृत्ती माझ्याकडे अजिबात नाही. मी कधी कठोर अधिकारी नव्हतो. काही करून यश मिळवायचं, त्यासाठी सर्वांना वेठीला धरायचं असं मी कधीच केलं नाही. माझ्या आयुष्यात माझ्या स्वभावाची प्रतिमा पडली होती. मी विचारी होतो. SLV-3ची बांधणी सत्ता वापरून किंवा लोकांना वाटेल तसं राबवून केलेली नव्हती, तर सतत केलेलं एकत्रित काम त्या यशामागं होतं. मग असा कडवटपणा, ही नाराजी फक्त VSSCमध्येच असं झालं होतं की सर्वत्रच यशवंत माणसांना अशा भावनांना तोंड द्यावं लागतं? वैज्ञानिक असल्यानं प्रत्येक परिणामाच्या मुळाशी जाऊन कारण शोधायचा माझा स्वभाव होता. आणि मग मी निष्कर्षाला पोचलो की प्रसार माध्यमांनी मला दिलेली प्रसिद्धी अनेकांना फारशी आवडली नव्हती, आणि हा कडवटपणा खरा होता. त्याला मला तोंड द्यावं लागत होतं. सन्मान आणि दुःख त्यांना बोलावलं नाही, त्यांच्या मागे लागलं नाही तरीही वाट्याला येतात. SLV-3च्या यशानंतरचे माझे अनुभव मला एका नाजूक अडचणीच्या परिस्थितीत नेत होते. काम सर्वांनी जीव तोडून केलं होतं,
पण श्रेय आणि प्रसिद्धी माझ्या वाट्याला अधिक आली. पण त्याबाबत आता काही करणं शक्य नव्हतं. तसंच मी स्वतःहून त्यासाठी काही प्रयत्न केले नव्हते याची मला खात्री होती. माझ्या मनाशी मी प्रामाणिक होतो. आज वळून पाहताना वाटतं की मला सगळं समजत होतं, पण त्यासाठी नव्यानं काही करता येण्यासारखं नव्हतं. जानेवारी 81 मध्ये मी डॉक्टर भगीरथ राव यांनी मला हाय अल्टिट्यूड लॅबोरेटरी डेहराडून येथे SLV 3 वर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केलं. सुप्रसिद्ध अणुवैज्ञानिक डॉक्टर राजा रामण्णा यांचा मी आदर करत असे. त्यांनी त्या व्याख्यानाचे अध्यक्षस्थान स्वीकारलं होतं. त्यावेळी ते संरक्षण मंत्र्यांचे सल्लागारही होते. देशाच्या अणुशक्ती निर्मिती आणि शांततेसाठी अणुस्फोट करायच्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. मी SLV 3 मध्ये इतका गुंतलो होतो की व्याख्यान देताना तोंडातून आपोआप शब्द बाहेर पडत होते. प्रोफेसर राजा रामण्णांनी मला लगेच खासगी भेटीसाठी चहाला निमंत्रित केलं. मी राजा रामण्णांचा चाहता होतो आणि आता मला त्यांच्या निकट जायची संधी मिळत होती. मला भेटून त्यांना मनापासून आनंद झालेला दिसत होता. त्यांच्या बोलण्यात एक उत्सुक सहज असा भाव होता. बोलण्यातून ते चटकन मित्रत्वाचे नाते जोडत. त्यांचे व्यक्तिमत्वही आकर्षक चपळ असं होतं. त्या संध्याकाळी मला प्रोफेसर विक्रम साराभाईंच्या पहिल्या भेटीची आठवण झाली. स्थळकाळाची बंधनं तोडून जणू तेच क्षण मी पुन्हा अनुभवत होतो. प्रोफेसर साराभाईंचं विश्व आतून साधं आणि बाहेरून सोपं होतं. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाला एकमार्गी मनानं ध्येयाकडे जायची तळमळ लागली होती. आमच्या सर्वांच्या दृष्टीनं त्यांनी आम्हासमोर ठेवलेलं स्वप्नमय विश्व आमच्याही स्वप्नाजोगतं होतं, आदर्श होतं. प्रत्येकाला त्याचा एक एक भाग घेऊन काहीही उरू नये अशी त्याची वाटणी आम्ही करू शकत होतो. पण आता मी अशा मुक्कामाला पोचलो होतो की माझ्या जगात साधेपणा उरला नव्हता. ते आतून गुंतागुंतीचं आणि बाह्यतः कठीण असं बनलं होतं. माझे स्वदेशातच रॉकेट बनवायचे ध्येय मी गाठलं आणि बाह्य अडथळ्यांचा मला जाणवेल असा त्रास सुरू झाला. त्यामुळे माझ्या अंतर्मनातही कलह माजला होता. माझा मार्ग पूर्वीसारखा ठेवणं मला कठीण जात होतं. माझे वर्तमान आणि भूत यातील संबंध पूर्णपणे बिघडून गेले होते. माझ्या वर्तमानाची आणि भविष्याची सांधेजोड कशी करावी हा माझ्या पुढचा पहिला महत्वाचा विचार होता. मी प्रोफेसर रामण्णांकडे चहासाठी निघालो तेव्हा अशा विचारांमध्ये गुरफटलो होतो. बोलण्यातून ते लगेचच महत्वाच्या मुद्द्यावर आले. डेव्हिल या क्षेपणास्त्राचा प्रकल्प अर्ध्यावर सोडून देण्यात आला होता. खरे म्हणजे DRDL मधील नारायणन आणि त्यांच्या टीमनं हा प्रकल्प वेगानं प्रगतीपथावर नेला होता. पण लष्करी क्षेपणास्त्र प्रत्यक्ष उत्पादनाचं काम मरगळून पडलं होतं. DRDOला कुणीतरी तडफदार अधिकाऱ्याची गरज निर्माण झाली होती. त्यांचा क्षेपणास्त्राचा विकास ड्रॉइंग बोर्डवरच्या आरेखनामध्ये आणि जमिनीवरच्या लहान मोठ्या चाचण्यात अडकून पडला होता. मला DRDLची जबाबदारी घ्यायला आवडेल का असं त्यांनी स्पष्टच विचारलं. त्यांच्या मनात मी गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रामला आकार द्यावा असं होतं. त्यांच्या या सूचनेनं माझ्या मनात विचारांचा, भावनांचा कल्लोळ माजला. माझ्या रॉकेट क्षेत्रातील सर्वंकष ज्ञानाचा वापर करून घेण्याची अशी दुसरी संधी कदाचित मला मिळालीच नसती. त्यांच्या नजरेत माझी एवढी योग्यता आहे हा माझा खरा सन्मान होता. पोखरण येथील अणुस्फोटामागची प्रेरणा तेच होते. भारताच्या विज्ञान क्षेत्रातील रास्त क्षमतेबद्दल त्यांनी बाह्य जगात जो दरारा निर्माण केला होता त्यानं मी थरारून गेलो होतो. मी त्यांना नकार देऊ शकत नाही हे माझे मलाच उमजलं. मग त्यांनी मला प्रोफेसर धवनशी या विषयावर चर्चा करायला सुचवलं. मला इस्रोतून DRDL मध्ये जाण्याचा प्रशासकीय कामाची तरतूद ते करू शकले असते. 14 जानेवारी 1981 मी प्रोफेसर धवन यांना भेटलो. त्यांनी माझी बाजू शांतपणे ऐकून घेतली. त्यातील बारीक सारीक तपशील लक्षपूर्वक नोंदवले आणि मग माझ्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे आनंदी भाव उमटले. ते म्हणाले, माझ्या माणसाच्या कामाची कदर त्यांनी केली याचा मला फार आनंद वाटतोय. प्रोफेसर धवन इतके दिलखुलास हसणारं अजूनही कुणी मला भेटलेलं नाही. एक पांढरा शुभ्र मऊ ढग दिसल्यासारखं त्यांचं हास्य आहे. त्या ढगाला बघणाऱ्यानं हवा तो आकार द्यावा. मी त्यांना पुढं काय करावं असं विचारलं आणि म्हटलं, एक रीतसर अर्ज करू का? मग ते मला नेमणूक पत्र देऊ शकतील. नाही, नको तसं करू नका. तुमच्या अर्जानं त्यांच्यावर दबाव येईल. माझ्या दिल्ली भेटीत मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतो, मग पाहू. मला ठाऊक आहे की तुमचा एक पाय नेहमीच DRDO मध्ये ठेवलेला होता. आता तुमचा गुरुत्वामध्ये तिथे सरकतो आहे. कदाचित प्रोफेसर धवन जे सांगत होते त्यामध्ये तथ्य होतं, पण माझं हृदय सदैव इस्रोमध्येच होतं.
हे त्यांना ठाऊक नव्हतं का? 1981 सालच्या प्रजासत्ताक दिनी माझ्यासाठी एक सुखद आश्चर्य वाट पाहत होतं. 25 जानेवारीच्या संध्याकाळी प्रोफेसर U.R. राव यांचे सचिव श्री महादेवन यांचा मला दिल्लीहून फोन आला. गृह खात्यानं मला पद्मभूषण हा सन्मान दिल्याची बातमी आली. पाठोपाठ प्रोफेसर धवन यांचा महत्वाचा अभिनंदनाचा फोन आला. माझ्या गुरुकडून मिळालेल्या या अभिनंदनानं मी विशेष आनंदित झालो. त्यांना पद्मविभूषण हा सन्मान मिळाल्याबद्दल मीही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं. डॉक्टर ब्रह्मप्रकाशना ताबडतोब फोन करून मी त्यांचे आभार मानले. त्यांनी फोनवरच कौतुकानं रागवीत म्हटलं, इतके आभार मानायची गरज नाहीये. माझ्या मुलाचाच हा सन्मान आहे आणि तो मिळाल्याचा आनंद मला होतोय. त्यांच्या या प्रेमानं मी भारावून गेलो. माझ्या भावनांवर मी काबू ठेवू शकलो नाही. बिस्मिल्ला खानच्या सनईच्या सुरांनी मी माझी खोली भरून टाकली. त्या सुरांनी मला वेगळ्या जगात, वेगळ्या काळात नेलं. मी रामेश्वरमला जाऊन आईला मिठीत घेतलं. वडिलांनी माझ्या केसातून आपला हात प्रेमानं फिरवला. माझ्या करता करविता जलालुद्दीननं मशीद रोडच्या गर्दीला ओरडून बातमी दिली. माझ्या बहिणीनं जोहरानं माझ्या आवडीची खास मिठाई बनवली. पक्षी लक्ष्मण शास्त्रींनी माझ्या कपाळी कुंकुम तिलक रेखला. फादर सलोमन यांनी खांद्यावर क्रॉसची खूण करत मला आशीर्वाद दिले. प्रोफेसर साराभाई अभिमानानं माझ्याकडे बघून हसताना मला दिसले. 20 वर्षापूर्वी त्यांनी रोवलेल्या बीजाचा वृक्ष झाला होता आणि देशवासियांना त्याची मधुर फळं चाखायला मिळाली होती. पद्मभूषण या माझ्या सन्मानानं VSSC मध्ये संमिश्र स्वागत झालं. काही जणांनी माझ्या आनंदात सहभागी होऊन तो द्विगुणित केला, तर काहींनी मला एकट्याला बाजूला काढून सन्मानित केलं. याचा विषाद वाटलेला मला कळलं. अगदी जवळच्या काहींना हेवाही वाटलेला मला कळलं. मला एक कळत नाही, जीवनाची चांगली बाजू पाहण्याऐवजी काही जण वाकड्या वाटेनं काय विचार करतात. जीवनातील आनंद, समाधान आणि यश आपल्या मार्गाच्या योग्य निवडीवर अवलंबून असतात. काही शक्ती नेहमीच तुमच्यासाठी तर काही विरुद्ध दिशेनं कार्यरत असतात. त्यातून आपण आपली निवड योग्य तऱ्हेने केली तर मार्ग काढणं शक्य होतं. माझा आतला आवाज मला सांगत होता की फार काळ आतमध्ये उसळत असलेलं नवं काही करायची उर्मी ही संधीमध्ये बदलायला हवी. नव्या वातावरणात काम करायला हवं. पाटी कोरी करून नव्यानं समीकरणं लिहायची गरज आहे. आधी लिहिलेली गणितं बरोबर होती का? जीवनाच्या शाळेत सोडवलेली गणितं तपासण्याची पद्धतच वेगळी असते. इथे विद्यार्थ्याला स्वतःचे प्रश्न तयार करावे लागतात. त्यांची उत्तरंही त्यालाच शोधावी लागतात आणि ती बरोबर आहेत हे तपासण्याची जबाबदारीही त्याचीच असते. इस्रोमध्ये 18 वर्ष हा काळ फार झाला होता. कडवटपणा मागे ठेवल्याशिवाय इस्रो सोडणं शक्य नव्हतं. माझ्या दुरावलेल्या मित्रांसाठी लुईस कॅरोलच्या ओळी मला सुयोग्य वाटल्या. मी खून केला असा आरोप तुम्ही करू शकाल. माझी समजूत कमी पडली असंही म्हणू शकाल. आपण सर्व कधी कधी दुबळे असतो, पण खोटेपणानं आव आणून वागणं हा गुन्हा मी कधीच केला नाही, कधीच केला नाही. आराधना 1981 ते 1991. कौशल्य, ध्येय आणि द्वेष. विवेकानं त्यांची तहान भागवावी. जोपर्यंत दुर्बलता बनत नाही शक्ती, तिमीर बनत नाही प्रकाश, चूक बनत नाही बरोबर, तोपर्यंत. लुईस कॅरॉल. माझ्या नोकरीसंबंधी एक लहानशी गुंतागुंत त्यावेळी उद्भवली. DRDO मध्ये मला घ्यायची इच्छा प्रदर्शित केली, पण इस्रोनं नोकरीतून मुक्त करायची टाळाटाळ चालवली. अनेक महिने गेले. इस्रो आणि DRDO मध्ये अनेक पत्रांची देवघेव झाली. संरक्षण खात्याच्या संशोधन विकास विभागाची आणि अवकाश खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हा बदल नक्की कसा करावा या संदर्भात बैठका आयोजित करण्यात आल्या. तोवर संरक्षण मंत्र्यांचे सल्लागार या पदावरून प्रोफेसर राजा रामण्णा निवृत्त झाले. हैदराबाद येथील डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी या संस्थेचे संचालक डॉक्टर VS अरुणाचलम यांना त्यांच्या जागी नेमण्यात आलं. डॉक्टर अरुणाचलम धडाडीचे अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. विज्ञान क्षेत्रातील प्रशासनाचा गुळमुळीतपणा त्यांना पसंत नव्हता आणि त्याबद्दल ते फारशी फिकीरही करत नसत. त्यावेळचे संरक्षण मंत्री श्री R. वेंकटरमण आणि प्रोफेसर धवन यांची चर्चा झाली असं मला समजलं. प्रोफेसर धवनही लवकर निर्णय घ्यावा म्हणून उत्सुक होते. वर्षभराच्या दिरंगाईनं सरकारी सव्यापसव्य होऊन फेब्रुवारी 1982 मध्ये मला DRDLचं संचालक पद अधिकृतरित्या देण्यात आलं.
प्रोफेसर धवन माझ्या इस्रोच्या मुख्यालयातील कचेरीला नेहमी भेट द्यायचे. तासनतास आमच्या अवकाश प्रक्षेपक वाहनाबद्दल चर्चा चालायच्या. त्यांच्यासारख्या संशोधकाबरोबर काम करणं ही एक दुर्मिळ संधी होती. इस्रो सोडण्यापूर्वी 2000 सालापर्यंत देशाच्या अवकाश संशोधनाच्या योजनांचं स्वरूप काय असेल यावरती मला त्यांनी व्याख्यान देण्यास सांगितलं. इस्रोतील झाडून सर्वांनी त्या ठिकाणी हजेरी लावली. एका प्रकारे तो माझा निरोप समारंभ ठरला. 1976 मध्ये मी डॉक्टर अरुणाचलमना भेटलो होतो. DMRL मध्ये SLV 3च्या एका महत्वाच्या सुट्या भागासाठी विशिष्ट गुणधर्माच्या अॅल्युमिनियमच्या मिश्रधातूची गरज होती. तसा मिश्रधातू तयार करणं त्यांनी वैयक्तिक आव्हान म्हणून स्वीकारलं आणि अवघ्या 2 महिन्यात स्वदेशात त्या पद्धतीचा मिश्रधातू प्रथमच बनवला. उत्साहानं सळसळत असलेले त्यांचे आनंदी व्यक्तिमत्व मला नेहमी आश्चर्यात टाके. हा धातुशास्त्राचा तरुण अभियंता इतका बुद्धिमान होता की धातू बनवायच्या पुस्तकातील संकल्पना त्याने स्वबळावरच प्रत्यक्ष वापरात आणल्या आणि त्याचं तंत्रज्ञान बनवलं. पुढे हव्या त्या गुणधर्माचे मिश्र धातू बनवण्यापर्यंत ते तंत्रज्ञान विकसित केलं. उंच प्रसन्न व्यक्तिमत्वाचे डॉक्टर अरुणाचलम म्हणजे साक्षात विद्युतभारित डायनोमो होते. मित्रभावनेनं पण ठामपणे वागणारे डॉक्टर अरुणाचलम सहकारी म्हणून तेवढेच सक्षम होते. माझ्या कामाची प्रथम ओळख करून घ्यावी म्हणून एप्रिल 1982 मध्ये मी DRDL येथे भेट दिली. त्यावेळी तिथले संचालक श्री S. बन्सल यांनी माझी सर्व वरिष्ठ संशोधकांशी आणि पूर्ण परिसराशी ओळख करून दिली. DRDL मध्ये त्यावेळी 5 मोठ्या आणि 16 मध्यम प्रकल्पांवर काम चालू होतं. शिवाय भविष्यात संपूर्ण स्वदेशी क्षेपणास्त्र बनवण्यासाठी लागणारी वैज्ञानिक उपकरणंही विकसित करायचे प्रयोग चालू होते. मला त्यांच्या 2 इंजिनांच्या 30 टन द्रवरूप प्रॉपेलंट वापरून चालणाऱ्या रॉकेट यंत्रानं विशेष प्रभावित केलं. मध्यंतरी मद्रासच्या अण्णा विद्यापीठानं मला मानाची डॉक्टरेट पदवी बहाल केली. माझ्या एरोनॉटिकल अभियंत्याच्या पदवीनंतर 20 वर्षांनी मला हा सन्मान मिळत होता. माझ्या कष्टांची कार्याची नोंद विद्यापीठानं घेतली. या आनंदाबरोबरच माझ्या रॉकेटरी क्षेत्रात केलेल्या कार्याची शिक्षण क्षेत्रातील धुरीणांनी दखल घेऊन त्याला स्वीकृत केलं हे अधिक आनंददायी होतं. प्रोफेसर राजा रामण्णा यांच्या शुभ हस्ते ती सन्माननीय डॉक्टर ऑफ सायन्स पदवी मी स्वीकारली. हाही एक सुखद योग होता. 1 जून 1982 मध्ये मी DRDLची सूत्र हाती घेतली. डेव्हिल हे क्षेपणास्त्र गुंडाळलं गेलं या घटनेच्या सावल्या अजूनही तिथं वावरत होत्या हे माझ्या लगेच लक्षात आलं. त्या निराशेच्या धक्क्यातून अजून अनेक संशोधक बाहेर आले नव्हते. आपली आणि आपण केलेल्या संशोधनाच्या कार्याची नाळ अशी तटकन तोडली गेल्यावर हाडाच्या संशोधकाला कसं वाटतं ते बाहेरच्या लोकांना फारसं समजू शकेल असं मला वाटत नाही. त्यांना पटतील अशी कारणं न देता, विश्वासात न घेता राजकीय प्रशासकीय निर्णयांचा अंमल केला जातो. तिकडची एकूण परिस्थिती पाहिली, त्यांच्या मनस्थितीचा अंदाज आला आणि मला सॅम्युअल टेलर कोलेरिज यांची पुराण्या खलाशाचे गाणं या विषयावरची एक कविता आठवली. दिवसामागून दिवस, दिवसेंदिवस आम्ही स्तब्ध, श्वास नाही, नाही हालचाल, रंगवलेल्या जहाजासारखे रुतलेले, रंगवलेल्या महासागरावर. माझे सर्व वरिष्ठ सहकारी साचलेल्या डब्यातील वेदना सहन करत दिवस ढकलत होते हे मला कळून चुकलं. इथल्या प्रयोगशाळेतील संशोधकांमध्ये आपल्याला संरक्षण खात्याच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फसवलं असल्याची भावना फैलावली होती. इतकं उत्तम काम करूनही डेव्हिल कपाटात धूळ खात पडलं होतं. डेव्हिलला पूर्णपणे या वातावरणातून हटवून गाडून टाकल्याशिवाय आशेचे नव्या दृष्टीने आगमन शक्य नाही हे माझ्या लक्षात आलं. एका महिन्यानं नौदलाचे प्रमुख ॲडमिरल O.S. डॉसन यांनी DRDLला भेट दिली. ती संधी साधून मी पुढे सरायचं ठरवलं. टॅक्टिकल कोअर व्हेइकल नावाचा एक प्रकल्प अर्धवट अवस्थेत होता. जमिनीवरून आकाशातील लक्ष्याचा वेध घेणाऱ्या क्षेपणास्त्रासाठी या TCV प्रकल्पात थोडा फेरफार करून उपयोग होऊ शकत होता. तसंच हेलिकॉप्टर किंवा विमानातून जमिनीवरच्या लक्ष्यांचा वेध घेणारी क्षेपणास्त्रही या प्रकारच्या सुधारित यंत्रणेचा उपयोग करू शकली असती. TCV ही यंत्रणा क्षेपणास्त्रांना लक्ष्यापर्यंत नेण्यासाठी मार्गदर्शन करते. कोअर वाहनांचा हा दुहेरी उपयोग मी ॲडमिरल डॉसनना विशेषत्वानं सांगितला. मी त्याचे फक्त तांत्रिक तपशीलच नव्हे तर प्रत्यक्ष युद्धभूमीवरील त्याच्या वापराच्या क्षमतेचेही महत्त्व विशद केलं.
त्यांची निर्मिती करता येणं कसं शक्य आहे याची योजनाही पुढे मांडली. DRDL मधील माझ्या सहकाऱ्यांना माझ्या या कृतीतून मी एक संदेश स्पष्टपणे पोहोचवला. तुम्ही ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होणार नाही असे प्रकल्प आधी सुरूच करू नका आणि एकावेळी एकच शक्यता आजमावू नका. केलेल्या संशोधनाचा, कामाचा अनेकविध उपयोग होऊ शकेल याचा विचार करून ठेवायला हवा. क्षेपणास्त्र विकसित करणं म्हणजे अनेक मिती असलेल्या प्रकल्पाला सुरुवात करणे. एकच दिशा धरून मार्गक्रमण केलं तर पुढे रस्ता बंद व्हायची शक्यता असते. माझे पहिले काही महिने DRDL मधील सर्व घटकांची परिचय करून घेणं देणं असा होता. सेंट जोसेफ कॉलेजात असताना मी भौतिकीमध्ये शिकलो होतो की इलेक्ट्रॉन हा मूलकण दुहेरी पद्धतीनं अस्तित्वात असतो. कधी तो कण म्हणून तर कधी तरंग म्हणून आपल्या अस्तित्वाच्या खुणा दर्शवतो. आपण जसे त्याच्याकडून अपेक्षा करू तसं तो रूप घेऊ शकतो. त्याच्या कणस्वरूपाशी संबंधित प्रश्न विचारला तर त्याचे कणरूप दर्शवणारं उत्तर मिळतं आणि तरंगाशी संबंधित प्रश्न केला तर तरंग रूपात उत्तर मिळतं. मी तर सर्वांना एकत्र बोलावून आपली नक्की ध्येयच नव्हे तर आपण आणि आपलं काम याचा अनन्य संबंधही समजावून सांगितला. एका बैठकीमध्ये मी रोनाल्ड फिशर यांचे प्रसिद्ध बोल उच्चारले. आपण साखर जेव्हा जिभेवर ठेवतो तेव्हा ती गोड आहे असं म्हणतो. गोडपणा हा साखरेचा वा जिभेचा गुणधर्म नाही, तर साखर आणि जीभ यांच्यामध्ये जेव्हा देवघेव होते तेव्हा गोडपणा अवतरतो. जमिनीवरून सोडलेले आणि अंतरावरच्या लक्ष्याचा वेध घेणारे क्षेपणास्त्र जे वर उडणे, आडवे होणे, पुढे जाणं आणि अर्धवर्तुळाकार मार्गक्रमण करत लक्ष्यापर्यंत पोहोचू शकेल अशा गतीने जातं, ते या वेळेपर्यंत चांगलंच पूर्णत्वाला आलं होतं. DRDL मधील सर्वांना आता चांगलाच उत्साह आला होता. आधीच्या प्रकल्पाचं अर्धवट राहणं विसरून ते नव्या जोमानं कामाला लागायच्या तयारीत दिसत होते. मी आधीच्या कामाचा एकदा नीट आढावा घेतला. त्यांनी बनवलेल्या उपयंत्रणा तपासल्या. बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नवी दिल्लीचे काउन्सिल फॉर सायंटिफिक रिसर्च, मुंबईची टाटा मूलभूत संशोधन संस्था अशा विविध शैक्षणिक संस्थातील संबंधित विषयांच्या तज्ज्ञांना मी हैदराबादच्या आमच्या संस्थेत भेटीसाठी बोलावलं. चर्चा घडवून आणल्या. माझ्या या कृत्यामुळे DRDL मध्ये वर्षोनुवर्ष घालवलेले काही बुजुर्ग चकित झाले. DRDLच्या कोंदटलेल्या वातावरणात थोडी तरुण ताजी हवा यावी हा उद्देश त्यापाठी होता. एकदा खिडक्या पूर्ण उघडल्यावर वैज्ञानिक संशोधनातील गुणवत्तेचा प्रकाश आत येऊ लागला. पुन्हा मला कोलरिजच्या पुराण्या खलाशाची आठवण झाली. हळूहळू जहाज हालू लागलं भरतीच्या लाटांवर हेलकावत पुढे जाण्यासाठी. 1983च्या सुरुवातीला प्रोफेसर धवननी DRDLला भेट दिली. 10 वर्षांपूर्वी त्यांनी मला केलेल्या उपदेशाची मी त्यांना आठवण करून दिली. स्वप्नपूर्तीसाठी आधी स्वप्न पाहावी लागतात. काही जण ध्येयाच्या दिशेनं जोमानं चालू लागतात. बाकी जागच्या जागी त्या पायावरचे या पायावर भार देत राहतात. कारण त्यांना आपल्याला नक्की काय हवंय हेच ठाऊक नसतं. त्यामुळे ते कसं मिळवावं हेही ठाऊक नसतं. इस्रोमध्ये प्रोफेसर साराभाई, प्रोफेसर धवन सारखे द्रष्टे नेते पुरोभागी होते. त्यांनी ध्येय निर्माण केली. ती आपल्या जीवनापेक्षा अधिक महत्वाची मानली आणि आपल्यासह आपल्या हाताखालची सारी कार्यशक्ती या ध्येयांना गाठण्यासाठी प्रेरित केली. पण DRDL मध्ये तितकी भाग्यवंत नव्हती. ही उत्कृष्ट प्रयोगशाळा रडत खडत पुढे जात राहिली. आपल्या शक्तीची जाणीव नसल्यासारखी आपल्या कुवतीचा पूर्ण उपयोग न करता चालू लागली. दिल्लीतील साऊथ ब्लॉकच्या या ठिकाणी भारत सरकारच्या सर्व खात्यांचा कारभार चालवणारी कार्यालय आहेत. अपेक्षा पुरी करू शकली नाही. इथली टीम तज्ज्ञ व्यावसायिक वृत्तीची असली तरी नक्की उद्दिष्ट नसल्यानं गोंधळलेली आहे. माझं बोलणं ऐकल्यावर प्रोफेसर धवन यांचे ठेवणीतलं हास्य चेहऱ्यावर आणत ते पाहू लागले. त्या हास्याचा अर्थ कुणी कसाही काढावा. DRDL मधील संशोधन विकासाचा कामाचा वेग वाढवावा यासाठी शास्त्रीय, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विषयक प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची गरज होती. माझ्या संपूर्ण व्यावसायिक कारकिर्दीमध्ये मी वैज्ञानिक विषयात पारदर्शकता बाळगत आलो. बंद दाराआड चर्चा करून आणि निर्णयांबद्दल गुप्तता ठेवून या क्षेत्रामधले अनेक प्रकल्प हळूहळू विलयाला गेलेले मी पाहिले होते. मी अशा व्यवहारांच्या नेहमीच विरुद्ध होतो आणि मी तसं कधीही केलेलं नाही. माझा पहिला महत्वाचा निर्णय होता तो म्हणजे सर्व वरिष्ठ संशोधकांची मी एक समिती नेमली.
महत्वाच्या सर्व बाबींची चर्चा करून संवाद साधून त्याबद्दल एकत्रितपणे निर्णय घेतले जावेत अशी सूचना केली. मिसाईल टेक्नॉलॉजी कमिटीच्या स्थापनेनंतर प्रशासनामध्ये, प्रकल्पाच्या उभारणीमध्ये, व्यवस्थापनामध्ये प्रयोगशाळेतील सर्व स्तरांवरच्या संशोधकांना आणि अभियंत्यांना सहभागी करून घ्यायचं ठरवलं. दिवस, आठवडे विचार करून, चर्चा करून, वादविवाद करून शेवटी दीर्घ मुदतीचा गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम GMDP नक्की करण्यात आला. केव्हा तरी मी वाचलेलं आठवलं. कुठं जायचं ते माणसाला आधी ठाऊक असायला हवं. आपण कुठे उभे आहोत यापेक्षा आपण कोणत्या दिशेनं पुढे जात आहोत हे जाणून घेणं जीवनात अधिक महत्वाचं आहे. पाश्चात्य राष्ट्राकडे असलेल्या तंत्रज्ञानविषयक शक्ती आपल्याकडे नसतील, पण त्या आम्ही मिळवू शकू असा निर्धारच आम्हाला त्या दिशेनं नेऊ शकेल. संपूर्ण स्वदेशी बनावटीची GMDP लक्ष्यवेधी क्षेपणास्त्र विकास प्रकल्प याची आखणी करण्यासाठी माझ्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली. हैदराबादच्या भारत डायनामिक्स लिमिटेडचे प्रमुख श्री ZP मार्शल, NR अय्यर, AK कपूर आणि KS वेंकटरमण या समितीचे इतर सदस्य होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय कार्यकारिणीसमोर या प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यासाठी एक अहवाल लिहिण्यात आला. संरक्षण खात्याच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांशी सत्ता संलमत करून त्यात आवश्यक त्या सुधारणा करून पक्का मसुदा करण्यात आला. 390 कोटींचा खर्च आणि 12 वर्षांच्या कालावधीत पूर्ण करायच्या योजना त्यामध्ये समाविष्ट केल्या होत्या. अनेकदा विकासाचे प्रकल्प जेव्हा उत्पादनाच्या टप्प्यावर येतात तेव्हा अडकून पडतात. त्याचे प्रमुख कारण म्हणजे पुरेसा पैसा उपलब्ध होत नाही. आम्हाला 2 क्षेपणास्त्रांचे विकसन करायचे होते. एक कमी उंचीवर चटकन प्रतिक्रिया व्यक्त करून अंमल करणारे वाहन आणि दुसरं म्हणजे मध्यम पल्ल्याचं जमिनीवरून जमिनीवरील लक्ष्याचा वेध घेणारी शस्त्र यंत्रणा वाहू शकणारं वाहन. त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकाच वेळी अनेक लक्ष्य भेदण्याची क्षमता असणार होती. DRDLमध्ये रणगाड्यांचा वेध घेणारी क्षेपणास्त्र बनवण्याच्या कामामध्ये पायाभूत असं कार्य केलं होतं. त्याचाच पुढील टप्पा म्हणून 3ऱ्या पिढीचे सुधारित रणगाडा वेधू शकणारे क्षेपणास्त्र विकसित करणं हेही आमच्या प्रकल्पात समाविष्ट केलं होतं. वेध घ्या आणि विसरा इतक्या अचूकतेनं ही क्षेपणास्त्र काम करणार होती. माझे सर्व सहकारी या योजनेच्या समावेशाने खुश झाले. त्यामध्ये त्यांनी पूर्वी ठरवलेल्या एका प्रकल्पाला पूर्णत्वात नेण्याची संधी त्यांना मिळणार होती. मला मात्र अजूनही समाधान वाटत नव्हतं. मला माझे रिएंट्री एक्सपेरिमेंट लॉन्च व्हेइकल जमलं तर पुन्हा कार्यान्वित करायचं होतं. अशा मी सर्वांच्या मागे लागून त्यांना पटवलं आणि अग्निप्रतिबंधक सुरक्षा कवचे बनवण्यासाठी तांत्रिक माहिती गोळा करायला सांगितलं. भविष्यामध्ये त्याचा उपयोग लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रासाठी करता येणार होता. श्री R वेंकटरमण त्यावेळी संरक्षण मंत्री होते. त्यांच्यासमोर दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमध्ये मी प्रकल्पाचं सादरीकरण केलं. तिन्ही दलांचे प्रमुख जनरल कृष्णराव, एअर चीफ मार्शल दिलबाग सिंग आणि ॲडमिरल डॉसन त्यावेळी हजर होते. मंत्रिमंडळाचे सचिव कृष्णराव साहेब, संरक्षण खात्याचे सचिव SM घोष आणि अर्थ खात्याच्या सर्व विभागाचे सचिव R गंगापती हेही होते. प्रत्येकाला सर्व प्रकारच्या शंका होत्या. आमच्या तंत्रज्ञानविषयक कौशल्याच्या मर्यादा, कुवत, प्रकल्पाची व्यवहार्यता, तंत्रज्ञानाच्या पायाभूत घटकांची उपलब्धता, प्रकल्प तडीस जायच्या शक्यता, होणारा खर्च, वेळापत्रक इत्यादी अनेक बाबी पुढे ठेवून माझ्यावर प्रश्नांचा भडीमार केला गेला. संपूर्ण प्रश्नोत्तरांच्या काळात डॉक्टर अरुणाचलम खंबीरपणे माझ्या पाठी खडकासारखे निश्चल उभे राहिले. संशोधकाची स्वप्नाळ वृत्ती व्यवहारी असतेच असं नाही, असा एक सार्वत्रिक समज आहे. त्यामुळे सर्व साशंक असणं साहजिक होतं. आमच्या महत्वाकांक्षी योजनेबद्दल जरी त्यांना शंका होत्या तरी त्यातील प्रत्येक जण आपल्या देशाच्या स्वतंत्र स्वदेशी साधनं वापरून क्षेपणास्त्रांची मालिका निर्माण करायच्या कल्पनेनं रोमांचित झाला होता. बैठकीच्या शेवटी संरक्षण मंत्र्यांनी आम्हाला 3 तासांनी संध्याकाळी भेटायची सूचना केली. तो सगळा वेळ आम्ही वेगवेगळे उपप्रकल्प एकमेकांशी जोडत कसे सांधावेत याबद्दल चर्चा करण्यात घालवला. त्यांनी फक्त 100 कोटी मंजूर केले तर ते वेगवेगळ्या योजनांवर कसे वाटावेत, 200 कोटी दिले तर काय बदल करावेत हाच विषय डोक्यात होता. संध्याकाळी नियोजित वेळी संरक्षण मंत्र्यांना भेटायला जाताना मला अंतरंगात वाटत होतं की काही पैसे नक्कीच मंजूर होणार आहेत. पण त्यांनी म्हटलं, अशी टप्प्याटप्प्याने क्षेपणास्त्र बनवण्याऐवजी लक्ष्यवेधी क्षेपणास्त्रांची एक सर्वंकष योजना विकसित करायचा प्रकल्प सुरू करावा. तेव्हा आमचा कानावर विश्वासच बसला नाही.
त्यांच्या सूचनेने आम्ही चक्रावून गेलो. मग स्तब्धतेचे काही क्षण संपल्यावर डॉक्टर अरुणाचलम उत्तरले, सर, विचार करण्यासाठी थोडा अवधी द्या. ते म्हणाले, ठीक आहे, उद्या सकाळी पुन्हा भेटूया, तेव्हा तयारीत या. मला प्रोफेसर विक्रम साराभाईंच्या दूरदृष्टीची आठवण झाली. रात्रभर मी आणि डॉक्टर अरुणाचलम नव्याने योजना बनवण्यात गढून गेलो. अगदी बारीक सारीक गोष्टी विचारात घेतल्या. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला नीट योजना आखून सादर करणं भाग होतं. आरेखन, प्रत्यक्ष बांधणी, यंत्रसामग्रीचे संकलन, किमतीचे अंदाज, चाचण्या, गुणवत्तेची पातळी, टिकाऊपणा, पैशाचा मोबदला, योग्यता, एक ना अनेक बाबी विचारात घ्याव्या लागल्या. मग आखणी अशा तऱ्हेने केली की देशाच्या संरक्षण दलांची गरज स्वदेशी प्रयत्नानं साकार व्हावी, पूर्ण व्हावी. ड्रॉइंग बोर्डपासून प्रत्यक्ष युद्धभूमीवरील वापरापर्यंत प्रत्येक टप्प्यावर तज्ज्ञांकडून तपासून घेत पुढे जायला हवं होतं. आपल्या प्रगतीबद्दल, प्रत्येक कृतीबद्दल वरिष्ठांना कल्पना देत पुढे जायचं. कालबाह्य झालेल्या तंत्रज्ञानाचा वापर न करता आधुनिक शस्त्र बनवायचं आम्ही ठरवलं. पुढे केलेल्या प्रत्येक संधीला आव्हान म्हणून स्वीकारायचं. सकाळपर्यंत आम्ही कामाचा आराखडा पूर्ण करत आणला. नाश्ता करत असताना एकदम मला आठवण झाली. त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या भावाच्या मुलीचे, जमीलाचं लग्न होतं. मला रामेश्वरमला त्यासाठी हजर राहणं भाग होतं, पण खूप उशीर झाला होता. मी जरी मद्रासचं विमान पकडून संध्याकाळी तिथे पोहोचलो तरी रामेश्वरम गाठणं शक्यच नव्हतं. मद्रास आणि मदुराईमध्ये विमानसेवा उपलब्ध नव्हती, नाहीतर तिथून मी रामेश्वरमला रेल्वेनं पोहोचू शकलो असतो. मनामध्ये एक अपराधी भाव दाटून आला. मी स्वतःलाच विचारलं, कामापडे कुटुंबाबद्दलची कर्तव्य, जबाबदाऱ्या टाळणं बरोबर आहे का? जमीला मला मुलीपेक्षा जास्त जवळची होती. तिच्या लग्नाला गैरहजर राहावं लागणार होतं. हे सुद्धा माझं काम अधिक महत्वाचं होतं म्हणूनच. पण आता मी काही करू शकत नव्हतो. नाश्ता घेऊन आम्ही मंत्र्यांना भेटण्यासाठी निघालो. आम्ही संरक्षण मंत्री व्यंकटरमण यांना रात्रभर खपून सुधारित केलेल्या प्रकल्पाचा आराखडा दाखवला. ते पाहून त्यांना आनंद झाल्याचं कळलं. क्षेपणास्त्र विकसनाचा प्रकल्प एका रात्रीत बदलून एक सर्वंकष, भविष्यातील गरजांचा विचार करून दीर्घ परिणाम करू शकेल असा कार्यक्रम आम्ही समोर ठेवला होता. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक मोठी महत्वाची उडी ठरणार होती. संरक्षण मंत्र्यांना हेच अभिप्रेत होतं. तरी देखील आमची पूर्ण योजना ते मंजूर करतील असं वाटलं नव्हतं. त्यांनी सगळीच योजना मंजूर केली आणि माझा आनंद मनामध्ये दुथडी भरून वाहू लागला. मंत्री महोदय उठून उभे राहिले तशी बैठक संपल्याची सूचना मिळाल्याचं समजून आम्ही निघालो. माझ्याकडे वळून ते म्हणाले, तुम्हाला इथं बोलावलंय तेव्हा तुम्ही असं काहीतरी भरीव सुचवाल अशीच माझी अपेक्षा होती. ती तुम्ही पुरी केली याचं मला समाधान वाटतंय. मला त्या क्षणी माझी DRDL मध्ये नेमणूक करण्यामागचा उलगडा झाला. 1982 मध्ये मला इथं आणण्यात खुद्द संरक्षण मंत्र्यांचा हात होता. तर मान लवून मी आभाराचे शब्द उच्चारून निघालो. दारापाशी पोचतो डॉक्टर अरुणाचलम संरक्षण मंत्र्यांना जमीलाच्या लग्नाबद्दल सांगत असल्याचं माझ्या कानावर आलं. डॉक्टर अरुणाचलमनी जमीलाचे रामेश्वरमला लग्न असल्याचं मंत्र्यांना सांगावं याचंच मला आश्चर्य वाटलं. साऊथ ब्लॉकमध्ये सत्तास्थानावर बसलेल्या माणसाचा रामेश्वरमच्या मशीद रोडवरील लहानशा घरात होणाऱ्या लग्नाशी अर्थोअर्थी काही संबंध नव्हता. डॉक्टर अरुणाचलम हे एक संभाषण चतुर गृहस्थ आहेत. याबद्दल मला अनेकदा अनुभव आला होता. एक प्रकारची समतोल बुद्धी त्यांच्या वागण्यातून जाणवत राहायची. भाषेवरचं प्रभुत्व, बोलण्यातील समयसूचकता आणि जागरूक कल्पक मन अनेकदा माझ्या अनुभवाला आलं होतं. त्यांचं बोलणं ऐकल्यावर संरक्षण मंत्र्यांनी हवाई खात्याच्या हेलिकॉप्टरची फोनवरून चौकशी केली. मद्रास मदुराई अशी त्यांची सेवा होती. ती थोडी मागे पुढे करून मी मद्रासला उतरल्याबरोबर मदुराईला मला नेण्याची व्यवस्था त्यांनी केली. तासाभरानं इंडियन एअरलाईन्सचं विमान मद्रासकडे जायची वेळ होती. मी त्यांच्या या कृतीनं भारावून गेलो. डॉक्टर अरुणाचलम म्हणाले, गेल्या 6 महिन्यांच्या तुमच्या सतत केलेल्या परिश्रमानं तुम्ही इतके नक्कीच कमावले. मद्रासला जाणाऱ्या विमानात बसल्यावर माझ्या बोर्डिंग पासच्या मागच्या बाजूला मी शब्द खरडले. ज्या पायांनी कधी चढणीवरची दमणूक भोगली नाही त्यांना रामेश्वरमच्या निळ्या सागर किनारी शोधक प्रवासी होता येईल का? आमचं विमान धावपट्टीवर थांबलं. तिथे जवळच हवाई दलाचं हेलिकॉप्टर उभं होतं. काही मिनिटातच मी मदुराईच्या वाटेवर होतो. मदुराई विमानतळापासून रेल्वे स्टेशनपर्यंत मला हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी पोहोचवलं. रामेश्वरमची गाडी तिथं सुटण्याच्या पवित्र्यात उभी होती. जमीलाच्या लग्नाला मी वेळेवर पोहोचू शकलो.
माझ्या भावाच्या मुलीला मी पित्याच्या मायाने आशीर्वाद दिले. संरक्षण मंत्र्यांनी आमचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला आणि तो मंजुरी करून घेतला. प्रस्तावाला संमती मिळाली आणि आतापर्यंत कधीही मंजूर झाली नव्हती अशी 388 कोटी एवढी मोठी रक्कम आम्हाला देण्यात आली. भारताची एक महत्वाकांक्षी प्रतिष्ठेची योजना जन्माला आली, इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्याचंच मग लघुरूप IGMDP असं झालं. सहकारी मंजुरी मिळालेलं पत्र मी DRDLच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञान समितीसमोर ठेवलं. तेव्हा त्याचं अभूतपूर्व उत्साहानं स्वागत झालं. मग प्रत्येक प्रकल्पाला आपल्या देशाच्या संस्कृतीला अनुरूप होतील अशी नावं देण्यात आली. अनेक नावं सुचवली आणि चर्चेअंती ती अंतिम ठरवण्यात आली. जमिनीवरून जमिनीवरचं लक्ष वेध घेणाऱ्या शस्त्रसमूहाला पृथ्वी, टॅक्टिकल कोअर व्हेकलसाठी त्रिशूळ, अवकाशातून जमिनीवरील लक्ष्याचा वेध घेणारे आकाश, रणगाडा उद्ध्वस्त करणारं शस्त्र नाग योजण्यात आली. शेवटचं अग्नी हे नाव मी सुचवलं. कित्येक काळ मनामध्ये जपलेल्या रेक्स प्रकल्पासाठी मी ते नाव आधीच योजून ठेवलं होतं. डॉक्टर अरुणाचलम यांनी 27 जुलै 1983 रोजी IGMDPचे रितसर उद्घाटन केलं. DRDLचे झाडून सर्व कर्मचारी त्यावेळी हजर होते. भारतीय अवकाश संशोधनाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाला निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. इतर प्रसिद्ध प्रयोगशाळेतील संशोधक, विद्यापीठ, कॉलेजातील प्राध्यापक, संरक्षण दलाचे अधिकारी, निर्मिती केंद्राचे अधिकारी, सरकारी तपासणी अधिकारी, जे आता आमच्या कामात सहभागी होणार होते, असे अनेक जण या प्रसंगी हजर होते. सर्वांचा समावेश करण्याएवढी प्रशस्त जागा उपलब्ध नव्हती, म्हणून तात्पुरती क्लोज सर्किट दूरदर्शन यंत्रणा उभी करावी लागली. SLV-3च्या साह्यानं रोहिणीचं उड्डाण केलं गेलं. त्या दिवसाइतका हाही दिवस माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा दिवस होता. भारतीय संशोधन क्षेत्रात IGMDP हा एक महत्वाचा अध्याय बनणार होता. क्षेपणास्त्राचं तंत्रज्ञान ही मुठभर पुढारलेल्या देशांची मक्तेदारी समजली जात होती. भारतासारख्या मागास देशामध्ये असं काही घडू शकतं का, याकडे सर्वांचे डोळे लागले होते. पण आम्ही दिलेली सर्व वचनं सर्व शक्तीनिशी पूर्ण करायचं ठरवलं होतं. IGMDP इतका महत्वाकांक्षी, दूरगामी परिणाम साधणारा मोठा प्रकल्प स्वतंत्र भारताच्या इतिहासात कुठल्याही संशोधन विकास प्रयोगशाळेत आजवर घेतला गेला नव्हता. अशा प्रकल्पांना आर्थिक मंजुरी मिळणं म्हणजे फक्त 10% काम झालं होतं. प्रकल्प यशस्वी करणं ही वेगळीच गोष्ट होती. जितकं आपल्याजवळ अधिक असतं तितकं अधिक सांभाळावं लागतं. पैसा आणि स्वातंत्र्य दिल्यावर कर्तृत्व दाखवणं, आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ आहे हे सिद्ध करणं आमचं कर्तव्य होतं आणि ते पूर्ण करण्याचा निश्चय आम्ही केला होता. प्रकल्प सत्यसृष्टीत आणण्यासाठी प्रथम कशाकशाची गरज होती. आरेखनापासून प्रत्यक्ष वापरापर्यंत काय हवं होतं. आमच्याकडे उत्कृष्ट माणसं होती, पैसाही मिळाला होता, साधनं थोडी असली तरी कामाचा पायाभूत साचा होता. या 3 महत्वाच्या गोष्टींव्यतिरिक्त आणखी काय हवं होतं. प्रकल्प पूर्ण व्हायला आणखी कशाची गरज असते. माझ्या SLV-3च्या पूर्वानुभवामुळे मला या प्रश्नांची उत्तरं ठाऊक होती. कळीचा मुद्दा होता तो म्हणजे क्षेपणास्त्र तंत्रज्ञानातील गुणवत्तेची माणसं आपल्या देशामधूनच मला हवी होती. परदेशातून काहीही आयात करायचं नाही असा आमचा इरादा होता. तंत्रज्ञान ही सर्वांनी मिळून साकारायची बाब आहे. या प्रकल्पामध्ये बुद्धी, हृदय आणि आत्मा ओतून काम करणारे शास्त्रज्ञ हवे होतेच, पण शेकडो अभियंते आणि संशोधक यांना सोबत पुढे नेऊ शकणारं नेतृत्वही हवं होतं. भाग घेणाऱ्या अनेक प्रयोगशाळांतून येणाऱ्या संभाव्य अडथळ्यांची, विरोधाची जाणीव मला होती. आमच्या सार्वजनिक उद्योगाची मानसिकता थोडी विचित्र आहे. आपण खासगी स्पर्धेत टिकू शकणार नाही अशा संभ्रमात ते असतात. ती मानसिकता, कार्यपद्धती, पायाभूत साधन संपत्ती या सर्वांना एक पाऊल स्वतःहून पुढे टाकायला शिकवायचं होतं. आमच्या एकत्रित राष्ट्रीय कुवतीपेक्षा अधिक काही मिळवायचं होतं आणि ते सहकारातून, सहभागातूनच साध्य होणं शक्य होतं. DRDLमध्ये तज्ज्ञ, कुशल लोकांची मोठ्या संख्येने रेलचेल होती, पण दुर्दैवानं त्यातील बरेच जण श्रेष्ठत्वाच्या बंडखोरीच्या भावनेनं पछाडले होते. स्वतःच्या कर्तबगारीबद्दल आत्मविश्वास येण्याइतका अनुभवही त्यातील कुणाकडे नव्हता. एखाद्या गोष्टीवर चर्चा खूप उत्साहाने होत असत, पण काही जणांनी घेतलेले निर्णय विना तक्रार स्वीकारले जात. विशेषतः बाहेरच्या विशेषज्ञांच्या ज्ञानावर त्यांचा डोळे झाकून विश्वास बसत असे. DRDLमध्ये मला आणखी एक माणूस भेटला. त्याचं नाव होतं AV रंगराव. लाल टाय, चौकटीचा कोट आणि ढगळ पॅन्ट असा त्यांचा नेहमीचा वेश. संभाषण चतुर आणि छाप पाडणारं असं व्यक्तिमत्व. हैदराबादच्या गरम हवेत सुद्धा त्यांच्या पोशाखात बदल होत नसे.
लांब हाताचा शर्ट आणि बूट घालणं असह्य व्हावं तेव्हा देखील ते कोटात असत. पांढरी शुभ्रदाट दाढी आणि तोंडात सदैव पाईप अशा अवतारात असलेल्या या गृहस्थाभोवती त्यांच्या प्रचंड बुद्धिमत्तेचं पण किंचित विक्षिप्त स्वभावाचं वलय होतं. सध्या असलेल्या प्रशासनामध्ये योग्य ते बदल करून उपलब्ध मानवी शक्तीचा जास्तीत जास्त वापर करून घेण्यासाठी मी श्री रंगराव यांचा सल्ला विचारला. श्री राव यांनी संशोधकांबरोबर ओळीनं बैठका घेतल्या. त्यांना आमच्या दृष्टिकोनाबद्दल सजग केलं. स्वदेशी क्षेपणास्त्र विकसित करायची कल्पना समजावून सांगितली. त्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या कामांची कल्पना दिली. चर्चा झडल्या आणि प्रयोगशाळेची प्रशासकीय बांधणी, तंत्रज्ञान हा मुद्दा प्रमुख ठेवून काम करायचं ठरवलं. प्रयोगशाळेच्या कार्यपद्धतीची नव्यानं रचना करून वेगवेगळ्या स्तरांवर काम करण्यासाठी विभागणी केली. 4 महिन्यांच्या आत 400 संशोधक क्षेपणास्त्र प्रकल्पावर काम करू लागले. प्रत्येक क्षेपणास्त्र प्रकल्पाचा प्रमुख अधिकारी म्हणून निवड करायची. हे माझ्या पुढचं सर्वात कठीण काम होतं. त्यासाठी अनेक जण पुढ्यात हजर होते, पण नेमके कुठले निकष लावून त्यापैकी निवडावं याबद्दल निर्णय घेणं कठीण होतं. काम धक्कवून देणारा, योजनाबद्ध काम करणारा, हुकुमशहा, टीममधील कुणीही एक असू शकणारा, नियम डावलून का असेना काम पूर्ण करणारा, कुणाला निवडावं हाच पेच होता. नेत्याची निवड अचूक होणं गरजेचं होतं. समोरचं ध्येय स्पष्टपणे पाहू शकेल. वेगवेगळ्या केंद्रावर काम करणाऱ्या, आपापल्या दिलेल्या उद्दिष्टांना साध्य करणाऱ्या अनेक संशोधकांच्या कार्यशक्तीला एकत्र आणून त्याचा प्रवाह बनवू शकेल असे प्रकल्पाधिकारी मला हवे होते. इस्रोच्या उच्च प्राथमिकता असलेल्या प्रकल्पावर 2 दशके काम करतानाचा माझा अनुभव सांगत होता की हे काम कठीण होतं. एखादा जरी निर्णय चुकला तर सर्वच प्रकल्पांचं भवितव्य रखडलं गेलं असतं. अनेक वैज्ञानिक, अभियंते यांच्याशी मी दीर्घकाळ चर्चा केल्या, विस्तारपूर्वक विचारविनिमय केला. या 5 प्रकल्पांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी भविष्यातील प्रकल्पांसाठी 25 अधिकारी तयार करायला हवेत अशीच माझी अपेक्षा होती. त्या काळात काही वरिष्ठ अधिकारी माझ्याशी विशेष मित्रत्वाच्या भावनेनं वागत आहेत असं माझ्या लक्षात आलं. कुणाची नावं घेणं इथे योग्य ठरणार नाही, कारण ते कदाचित माझ्या मनाचे खेळही असू शकतील. माझ्यासारखा एकटा जीव सदाशिव असलेल्या माणसाची, त्यांनी केलेल्या काळजीची मला कदर होती, पण मी कुणाच्याही फार जवळ जाणं टाळलं. मैत्रीची निष्ठा ठेवल्यामुळे कधी कधी चुकीचे निर्णय घेतले जातात आणि त्यामुळे संस्थेचं नुकसान होऊ शकतं. माझी एकटी राहण्याची सवय, प्रेम करण्याच्या वेदनेपासून दूर पळून जाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी कदाचित असू शकेल. मला अवकाशाने तयार करणं तुलनेनं सोपं वाटतं. मला आयुष्यात जे मनापासून करायचं होतं ते मनपूर्वक करायला मिळावं एवढीच माझी अपेक्षा होती. माझ्या देशात रॉकेटचे तंत्रज्ञान रुजवावं आणि स्वच्छ मनानं, ताठ मानेनं मी जीवनाचा निरोप घ्यावा, विचार करण्यासाठी मी भरपूर वेळ घेतला. हाताखाली आलेल्या संशोधकांच्या कामाची पद्धत बारकाईनं न्याहाळली आणि मगच प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी निवडले. या संदर्भातील माझी काही निरीक्षणे वाचकांना उपयुक्त वाटतील. एखाद्याची मूलभूत कार्यपद्धती, तो कठीण कार्याचे विभाजन आणि नियोजन कसे करतो यावरून कळून चुकते. एका टोकाला खूप काळजीपूर्वक नियोजन केले जाते. प्रत्येक पाऊल उचलण्यापूर्वी सर्वांगीण विचार केला जातो. ऐनवेळी येऊ शकणाऱ्या सर्व अडचणींचा, अडथळ्यांचा आधी विचार करून त्यावर काय उपाय योजायचे हेही आधी ठरवलं जातं. तर दुसऱ्या टोकाला भराभरा कामे निपटणारा असतो. नियोजनाशिवाय त्याचं कार्य करणं चालू होतं. कल्पना सुचली की असे लोक ताबडतोब त्यानुसार कार्यवाही करू शकतात. कार्यपद्धतीचा आणखी एक पैलू म्हणजे कामावरचं नियंत्रण. ठराविक अनुक्रमाने घटना घडत असतील यावर लक्ष आणि शक्ती केंद्रित केली जाते. यामध्ये एका टोकाला अगदी कठोर शिस्तीचा प्रशासक असतो. सर्व नियंत्रण आपल्या हातात ठेवणारा, प्रत्येक घटना तपासणारा, नियम आणि धोरणं कटाक्षानं, भक्तिभावानं पाळणारा असा नेता असतो. तर दुसऱ्या टोकाला काही जण स्वातंत्र्य आणि कार्यपद्धतीत लवचिकता मानणारे असतात. हाताखालच्या लोकांना ते भरपूर सूट देतात, ढिलाईनं वागवतात. मला या दोन्ही बाबतीत मध्यम मार्गाने जाऊ शकणारा नेता हवा होता, जो अगदी नियमावर बोट ठेवून वागणारा कठोर नसेल आणि वाटेल ते खपवून न घेता खंबीर राहील. जसजशी संधी मिळेल तसं शिकत वाढत जाणारे, सर्व वाटा चोकाळून पाहणारे, जुनी मूल्य वापरून नव्या परिस्थितीला सामोरे जाणारे, शहाणे, सहनशील, वाटाघाटी करत पुढे सरकणारं नेतृत्व मला हवं होतं. त्यांच्या सहकाऱ्यांवर विश्वास हवा होता. समान पायावर सत्ता वापरावी याचं भान हवं. टीममध्ये काम करता यावं, नवं त्या अभ्यासातून स्वीकारायला हवं.
बुद्धिमत्तेचा आदर केला जावा, व्यवहार्य सल्ला अन्मान न करता मानला जावा, अशा वृत्तीचे लोक मला निवडायचे होते. जबाबदाऱ्या नीट वाटून घ्यायला हव्या होत्या. मग कुठे चुकलं तर जबाबदारी स्वीकारणारे सुजाण नेतृत्व गुण त्यांच्याकडे असायला हवेत. मुख्य म्हणजे अपयशाने खचणारं आणि यशानं हुरळणारे असे नकोत. अपयशाला सोबत घेऊन यश आणि असुविधा सारख्याच वृत्तीनं स्वीकारणारं नेतृत्व मी शोधत होतो. पृथ्वी या क्षेपणास्त्राच्या प्रकल्पासाठी प्रमुख अधिकारी शोधण्याचं माझे प्रयास कर्नल व्ही. सुंदरम भेटल्यावर थांबले. ते सैन्य दलाच्या एका खास तुकडीत होते. एरोनॉटिकल अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले कर्नल सुंदरम यांत्रिक कंपनीच्या विषयात पारंगत होते आणि प्रत्यक्ष बांधणी करणाऱ्या DRDLच्या स्ट्रक्चर ग्रुपचे ते विभाग प्रमुख होते. प्रयोगशील वृत्ती आणि गुंतागुंतीचे प्रश्न निकोप दृष्टीनं हाताळण्याची कुशलता त्यांच्यामध्ये होती. टीममध्ये काम करण्याचे यशस्वी पार्श्वभूमी होती. वेगवेगळ्या पर्यायातून नेमकेपणाने योग्य ते निवडण्याचे कौशल्य त्यांच्यापाशी होतं. नव्या पद्धतीनं काम करणं ते स्वीकारार्ह समजत. आधी कल्पना येणार नाहीत अशी उत्तरं शोधण्यासाठी नवी वाट चोखाळायला ते मागे सरत नसत. प्रकल्प अधिकाऱ्याला जरी नक्की काय ध्येय आहे याची कल्पना असली, ते गाठण्यासाठी दिशाही ठाऊक असली तरी सहकाऱ्यांना ती ध्येय अर्थपूर्ण वाटली नाहीत तर ते विरोध करतात. त्यांना पटेल असं समजावून देत पुढे जाणं हाही एक जबाबदारी प्रकल्पाधिकाऱ्यांवर असते. पृथ्वीसाठी निर्मिती क्षेत्रातील उद्योजकांशी आणि लष्करी अधिकाऱ्यांशी संगनमताने निर्णय घ्यावे लागणार होते. सुंदरम सारखा माणूस योग्य तेच निर्णय घेईल अशी मला खात्री होती. त्रिशूलसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि क्षेपणास्त्र या दोघांची पूर्ण माहिती असलेल्या कुणाची तरी मी शोधत होतो. प्रकल्पाची गुंतागुंत टीममधील प्रत्येकापर्यंत पोहोचवू शकेल, त्याचं सहकार्य मिळवू शकेल अशी योग्य व्यक्ती श्री S.R. मोहन ही होती. ते भारतीय नौदलातून संरक्षण खात्याच्या या संशोधन विकास प्रयोगशाळेत आले होते. बारीक सारीक गोष्टींचं ध्यान ठेवायची आणि यश मिळेपर्यंत प्रयत्न करायची त्यांची चिवट वृत्ती मला त्यासाठी योग्य वाटली. अग्नी हा माझा मर्मबंधातला प्रकल्प होता. मी त्या प्रकल्पात विशेष लक्ष घालणार होतो. प्रसंगी ती ढवळाढवळ सहन करणारा आणि प्रकल्प पूर्णत्वाला नेणारा माणूस मला श्री R.N. अग्रवाल यांच्यात सापडला. त्यांचं शिक्षण जगप्रसिद्ध मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं झालं होतं. अगदी उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले श्री अग्रवाल DRDL मधील एरोनॉटिकल टेस्ट फॅसिलिटीज हा तयार झालेल्या यंत्रणांची चाचणी घेणारा विभाग सांभाळत होते. आकाश आणि नाग प्रकल्पासाठी अगदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज होती. तसं ते भविष्यातले प्रकल्प होते. 5-1 वर्षांनी त्यांच्या कामाला खऱ्या अर्थानं वेग येणार होता. म्हणून मी तुलनेनं तरुण अधिकाऱ्यांची निवड या प्रकल्पासाठी केली. श्री प्रल्हाद हे आकाश आणि श्री N.R. अय्यर नागसाठी नेमले गेले. आणखी 2 तडफदार तरुण V.K. सारस्वत आणि A.K. कपूर हे सुंदरम आणि मोहन यांचे अनुक्रमे उपप्रकल्प प्रमुख म्हणून नियुक्त केले. त्यावेळपर्यंत DRDL मध्ये सर्वसाधारण बाबींसाठी घेतलेल्या निर्णयाची साधक बाधक चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध नव्हतं. संशोधक हे अधिक भावनाशील वृत्तीचे असतात हे विशेषत्वानं मला ठाऊक होतं. एकदा एखाद्या गोष्टीसाठी ते अडखळले तर त्यांना पुन्हा मार्गावर आणणं कठीण जातं. अपयश, निराशा हे कुठल्याही व्यवसायाचे अविभाज्य, अपरिहार्य असे भाग आहेत. संशोधन क्षेत्रात तर त्याचं प्रमाण अधिक असतं. माझ्या अखत्यारीतील कुणाही संशोधकानं निराशेच्या भरात निर्णय घेणं आणि मग ते निस्तळणं कठीण होणं असं मला व्हायला नको होतं. अशा निराश अवस्थेत असताना त्यांनी आपली उद्दिष्ट ठरवणंही मला मंजूर नव्हतं. असे प्रसंग टाळण्यासाठी मी एका सायन्स काउन्सिलची स्थापना केली. लहान गावात पंचायत बसवून सर्वसाधारण नियमांचे पालन केलं जातं. त्या धर्तीवर हे काउन्सिल काम करणार होतं. दर 3 महिन्यांनी तरुण आणि अनुभवी, ताजे आणि बुजुर्ग असे सर्व शास्त्रज्ञ एकत्र बसून कोंडलेली वाफ सोडावी तसं कामाने आलेले ताण हलके करणार होतं. काउन्सिलची पहिलीच मीटिंग अगदी वादळी घटनांनी युक्त अशी झाली. काही वेळ अर्धवट चौकशा आणि संशयाच्या भावना व्यक्त झाल्या आणि मग एक ज्येष्ठ संशोधक श्री M.N. राव उठले आणि त्यांनी मला सरळ विचारलं, तुम्ही हे 5 पांडव कोणत्या निकषावर निवडलेत? त्यांना प्रकल्पाचे प्रमुख म्हणून निवड झालेल्या व्यक्तींचा निर्देश करायचा होता. हा प्रश्न कुणीतरी विचारणार अशी माझी अपेक्षा होतीच. माझ्या जिभेवर उत्तर आलं होतं, कारण या 5 पांडवांनी आशावादी विचार नावाच्या द्रौपदीशी लग्न केलंय. पण मी शब्द आवरले आणि त्यांना म्हटलं, भविष्यावर विश्वास ठेवा. फक्त आज काम करण्यासाठी त्यांची निवड झालेली नाही.
आपले दीर्घ मुदतीचे प्रकल्प उभे राहणार आहेत आणि त्यावेळी रोजच्या रोज नव्या वादळांचा मुकाबला करावा लागणार आहे. प्रत्येक उगवणारा दिवस या उत्साही अग्रवाल, प्रल्हाद, अय्यर, सारस्वत यांना संधी देणारा आहे आणि आपल्या प्रकल्पाच्या उद्दिष्टांवरची त्यांची पकड अधिक मजबूत होत जाणार. आपल्या कर्तव्याशी ते अधिक बांधील होत राहतील. उत्पादक नेता कसा असतो? माझ्या मते त्यानं आपल्या हाताखालची नेतृत्वाची दुसरी फळी निवडावी. संघटनेमध्ये सतत नवे रक्त आणून ताजेपणा टिकवावा लागतो. नव्या संकल्पनांशी जुळवून घ्यायची आणि त्यानुसार आपल्या कार्यपद्धतीत बदल करायची त्याची तयारी असायला हवी. संशोधन आणि विकास यामध्ये ज्या समस्या उद्भवतात त्या नेहमीच्या उद्योग व्यवसायातून पूर्णतः वेगळ्या असतात. अनेक ज्ञात अज्ञात घटक या समस्यांना कारणीभूत होऊ शकतात. अशा परिस्थितींना सफलतेनं हाताळता आलं की उत्पादकता वाढते. अपेक्षित परिणाम मिळालेले नाहीत तरी आपण हे करू शकतो ही भावना त्याच्या प्रत्येक कृतीमधून संघटनेच्या तळापर्यंतच्या व्यक्तीपर्यंत झिरपत जायला हवी. ज्याच्या त्याच्या कामाचा मोबदला आणि श्रेय ज्याला त्याला न्यायानं मिळतंय याकडेही लक्ष हवं. कौतुक करताना जाहीररित्या करावं, पण चुका दाखवताना खाजगीपणा ठेवावा याचं भान हवं. एका तरुण शास्त्रज्ञानं एक उत्तर द्यायला कठीण असा प्रश्न विचारला. या प्रकल्पांची इतिश्री टेबिलसारखी होऊ लागली तर तुम्ही ती कशी टाळाल? मी मग त्याला IGMDP मागची तत्वज्ञानविषयक भूमिका समजावून सांगितली. आरेखनापासून प्रत्यक्ष उपयोग होईपर्यंत प्रत्यक्ष काम केलं जाणार आहे. निर्मिती करणारे उद्योग केंद्र आणि प्रत्यक्ष व्यापार करणाऱ्या संस्था पहिल्या टप्प्यापासून सतत संपर्कात राहणार आहेत. त्यामुळे क्षेपणास्त्र प्रत्यक्ष युद्धभूमीवरती वापरली जाईपर्यंत या घटकातील कुणीही पाठीमागे सरणार नाही. तसा प्रश्नच उद्भवणार नाही. वेगवेगळ्या कामासाठी टीम बनवणं आणि कामाची नीट विभागणी करत असताना मला आणखी माणसं घेण्याची, आणखी सुविधा उत्पन्न करण्याची गरज भासली. IGMDPची लक्ष तशी मागणी करत होती. DRDLमध्ये आमच्या सर्व प्रकल्पांना पुरेशी होईल एवढी जागा उपलब्ध नव्हती. जवळपास कुठेतरी ती सोय करावी लागणार होती. डेव्हिलचं एकत्रीकरण आणि त्याच्या तपासणीसाठी वापरली जाणारी यंत्रणा एकाच ठिकाणी सीमित केली होती. फक्त 120 चौरस मीटरच्या जागेत सर्व काही सामावलं होतं. त्यामध्ये खूपशी कबुतरं मुक्कामाला होती. 5 वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेपणास्त्रांचे एकत्रीकरण करण्यासाठी लवकरच इथे येणार होतं. त्यासाठी इथं कुठे जागाच नव्हती. तयार केलेल्या साधनांच्या वेगवेगळ्या वातावरणात परीक्षण करण्यासाठी असलेली एन्व्हायरमेंटल टेस्ट फॅसिलिटी आणि विमान संशोधन प्रयोगशाळा या दोन्ही इमारती अपुऱ्या आणि असुविधा असलेल्या होत्या. मी जवळच्याच इमारत कंचा या विभागात गेलो. काही दशकांपूर्वी DRDLच्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांच्या चाचण्या त्या ठिकाणी घेतल्या जात होत्या. तो सर्व विभाग वैराण होता. झाडे अजिबात नव्हती. दख्खनच्या पठारावर आढळणारे मोठमोठे खडक मध्ये मध्ये पसरले होते. मला वाटलं की या खडकांमध्ये प्रचंड ऊर्जा गुप्त स्वरूपात साठवली आहे. या ठिकाणी एकत्रीकरण, सुगठण, तपासणी, चाचणी घेण्यासाठी यंत्रणा उभी करायची असं मी ठरवून टाकलं. पुढील 3 वर्ष झपाटल्यासारखा मी त्या कामाच्या मागे लागलो. एक आदर्श हायटेक संशोधन केंद्र स्थापन करायचा प्रस्ताव आम्ही मांडला. तिथे स्थिर यंत्रणेसाठी प्रयोगशाळा, इलेक्ट्रॉनिक आणि वातावरण संबंधित चाचण्या घेण्याचं केंद्र, युद्ध सामग्रीसाठी वेगवेगळी मिश्रणं बनवण्याचं केंद्र, सर्वकष उत्पादन केंद्र, क्षेपणास्त्रांचे वेगळेपण विभाग एकत्र करण्यासाठी सोय, तयार अस्त्र निर्णय ठेवण्याचं केंद्र, अशा सर्व सोयी एकाच आवारात केल्या जाणार होत्या. ही एक प्रचंड मोठी योजना होती. हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्याची गरज होती. इथे ध्येय, उद्दिष्ट निर्माण केली होती. आता ती अनेक संशोधकांनी, संस्थांनी समजून घेऊन त्याप्रमाणे कार्य करायचं होतं. या प्रचंड आकाराच्या प्रकल्पाच्या प्रमुखावर फार मोठी जबाबदारी पडणार होती. सर्व तऱ्हेच्या समस्या सोडवण्यासाठी हाताखालच्या अनेक लोकांशी उत्तम संवाद करू शकणारा कुणीतरी इथे प्रमुख म्हणून हवा होता. श्री M.V. सूर्यकांतराव यांच्यामध्ये मला हवे असलेले सर्व गुणविशेष होते. विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या अनेक बाहेरच्या संस्था या प्रकल्पाला लागणारी छोटी मोठी साधनं बनवणार होत्या. त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं होतं. सरकारी प्रशासनामध्ये सत्तेची उतरंड असते. ती अगदी नाजूकपणे हाताळावी लागते. मृदुभाषिक, सहनशील, अनुभवी असे श्री सूर्यकांतराव त्यासाठी अगदी सर्वथैव योग्य होते. त्यांना उपअधिकारी म्हणून मी श्री कृष्णमोहन या तिशीतील तरुणाची निवड केली. 50च्या सूर्यकांतराव यांच्या हाताखाली तयार होत पुढे ती जबाबदारी तितक्या समर्थपणे पेलू शकणं कृष्णमोहनना जमलं असतं.
नुसतं आज्ञापालन करण्यापेक्षा स्वतंत्र वृत्तीनं लोकांना सहभागी करून घेणं, तसंच सर्व ठिकाणी प्रवास करून संपर्कात राहणं हे श्रीकृष्ण मोहन करू शकले असते. नेहमीच्या प्रथेप्रमाणे आम्ही या केंद्राच्या बांधणीसाठी मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांच्यापाशी गेलो. त्यांनी कागदावरती सर्व योजना पाहिल्या आणि 5 वर्षांची मुदत मागितली. त्यापूर्वी इतकी सर्व बांधकामं करणं त्यांच्यापाशी असलेल्या यंत्रणेला शक्य नव्हतं. मग संरक्षण खात्यातील उच्चतम अधिकाऱ्यांशी खोलात जाऊन चर्चा करण्यात आली आणि प्रथमच एक दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेण्यात आला. संरक्षण खात्यासाठी लागणारं बांधकाम बाहेरच्या कंत्राटदारांकडून करून घ्यायचं ठरलं. सर्व्हे ऑफ इंडिया आणि नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी या 2 संस्थांच्या सहाय्यानं विमानातून इमारतकांचा या भूभागाची पाहणी करण्यात आली. त्यांनी दिलेल्या नकाशाप्रमाणे संपूर्ण इमारतींच्या संकुलाचा आराखडा, रस्ते, वेगवेगळ्या सुविधा पुरवणाऱ्या सेवा संस्था आखून घेण्यात आल्या. सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड, जे भूभागातील पाण्याच्या साठ्याचा शोध घेण्याचं काम करतं, त्यांच्याकडून पाहणी करण्यात आली. त्यांनी त्या खडकाळ भागात 20 ठिकाणी पाणी मिळेल अशा जागा खुणा करून दिल्या. 40 मेगावॅट वीज कार्यशक्तीचा पुरवठा आणि 50 लाख लिटर पाणी दररोज लागेल अशा अंदाजानं पायाभूत सोयींची आखणी करण्यात आली. त्याच सुमारास कर्नल S.K. सलवान हे अतिशय उत्साही मेकॅनिकल अभियंता आम्हाला येऊन मिळाले. जिंकण्यासाठी लढणाऱ्या अनाम सैनिकांचा चेहरा त्यांच्या रूपानं आम्हाला मिळाला. बांधकामाच्या शेवटच्या टप्प्यात असताना त्यांनी त्या खडकात एका प्राचीन प्रार्थनास्थळ शोधून काढलं. मला वाटलं आमच्या कार्याला देवाचे आशीर्वाद लाभले. तोपर्यंत क्षेपणास्त्र रचनेचे आराखडे बनायला सुरुवात झाली होती. प्रत्यक्ष बांधणी, एकत्रीकरण आणि परीक्षण हळूहळू आकार घेत होतं. पुढची पायरी म्हणजे क्षेपणास्त्रांच्या प्रत्यक्ष वापराची चाचणी घेण्यासाठी योग्य जागा शोधणं ही होती. श्रीहरिकोटा हेही आंध्र प्रदेशात असल्यानं आम्ही पूर्व किनाऱ्यावर पाहणी केली आणि ओरिसामधील बालासोर ही जागा मुकर्रर करण्यात आली. तसेच ईशान्येला एक फार मोठ्या जागेचा पट्टा शस्त्र चाचणीसाठी निश्चित करण्यात आला. या दोन्ही जागा ताब्यात घेण्यासाठी तिथे असलेल्या लोकांना विस्थापित करावं लागणार होतं. मग सर्व ठिकाणी होतात तशी आंदोलनं झाली, राजकीय भांडवल झालं आणि मग थोडी फिरवाफिरव करून बालासोर जिल्ह्यातीलच चंदीपूर या जागी 30 कोटी रुपये खर्चून इंटेरिम टेस्ट रेंज उभारण्यात आलं. डॉक्टर H.S. रामराव आणि त्यांच्या टीमनं अत्यंत उत्कृष्ट रीतीनं नव्या प्रकारची, कमी खर्चाची, आम्हाला हवी तशी इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग इन्स्ट्रुमेंट्स बनवून दिली. त्यांच्या सहाय्यानं वीज आणि प्रकाश लहरींचा वापर करून क्षेपणास्त्राचा माग ठेवता येतो. दुर्बिणी असलेलं केंद्र, रडार अशी यंत्रणाही उभारली गेली. लेफ्टनंट जनरल R.S. देसवाल आणि मेजर जनरल K.N. सिंग यांनी अवकाश तळ बनवायची जबाबदारी पेलली. क्षेपणास्त्र जिथपर्यंत पोहोचू शकतं तिथवर सर्व पायाभूत बांधणी करून घेतली. चंदीपूरला एक सुरेख पक्षी अभयारण्य होतं. मी माझ्या अभियंत्यांना त्या अभयारण्याला काही इजा होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी सुचवलं. RCIची निर्मिती मला हा अतीव समाधान देणारा अनुभव होता. साध्या मातीच्या ढिगातून कुंभार एखादं सुंदर पात्र बनवतो, एखादी कायम टिकणारी अशी कलाकृती बनवतो, तसंच हे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान केंद्र उभारणीचं काम मला आनंद देत होतं. संरक्षण मंत्री R. वेंकटरमण यांनी आमचं काम कुठवर आलं आहे हे पाहण्यासाठी सप्टेंबर 1983 मध्ये DRDLला भेट दिली. त्यांनी आम्हाला हव्या असणाऱ्या सर्व साधनसामुग्रीची एक यादी बनवायला सांगितली. काहीही विसरू नका असंही बजावलं आणि नंतर ते म्हणाले, त्या यादीमध्ये तुमचा कल्पनाविलास आणि आत्मविश्वास हेही येऊ द्या. आज जी कल्पना असते ती उद्या साकार होते. आज ज्यावर विश्वास असतो ते उद्या मिळवलं जातं. त्यांच्या या उद्गारानं डॉक्टर अरुणाचलम आणि माझ्या डोळ्यांसमोर आमच्या प्रकल्पांची क्षितिज रुंदावत गेल्यासारखी दिसली. IGMDPला नव्या मिती मिळाल्या होत्या. नव्या शक्यता उद्भवल्या आहेत असं वाटलं. आमचा उत्साह दुणावला आणि उत्साह संसर्गजन्य ठरला. देशातील या क्षेत्रातले उत्तमोत्तम व्यावसायिक तज्ज्ञ आमच्या प्रकल्पामुळे प्रभावित होऊन खेचले गेले. जिंकणाऱ्याशी, यशाशी संबंधित असणं सर्वांनाच आवडतं. हा प्रकल्प नक्की यशस्वी होणार आहे अशी एक सार्वत्रिक भावना फैलावली. 1984 साली कोणकोणती कामं पूर्णत्वाला न्यायची हे ठरवण्यासाठी आमची बैठक चालू होती आणि त्यावेळी 3 जानेवारीला डॉक्टर ब्रह्मप्रकाश मुंबईला निर्वतल्याची बातमी आमच्याकडे येऊन पोहोचली. माझ्यासाठी ही वैयक्तिक दुःख देणारी गोष्ट होती. माझ्या व्यवसायाच्या सर्वात आव्हानात्मक काळात त्यांच्या हाताखाली काम करायचं भाग्य मला लाभलं. त्यांची माणुसकी, वागणुकीतील सौहार्द सहवास येणाऱ्या प्रत्येकाच्या कायम लक्षात राहील.
SLV-3च्या पहिल्या अयशस्वी मोहिमेनंतर त्यांनी केलेलं माझं मूक सांत्वन मला आठवलं आणि मी दुःखात बुडून गेलो. VSSC ही प्रोफेसर साराभाईंची निर्मिती असली तरी ती प्रत्यक्षात साकारली डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांच्या प्रयत्नानं. जेव्हा जेव्हा संस्थेला अत्यंतिक गरज होती तेव्हा त्यांनी मदतीचा, प्रोत्साहनाचा हात पुढे केला. माझ्यामधील नेतृत्व गुणांचा विकास व्हायला त्यांची बहुमोल मदत झाली. त्यांच्या संपर्कात गेलेले दिवस माझ्या आयुष्याला पूर्ण बदलून टाकणारे ठरले. माझ्यामध्ये धडाक्याने पुढे जायचा एक गुण होता. त्याला त्यांनी विवेकाचं परिमाण दिलं. आपली गुणवत्ता, कौशल्य यांचा बडीवार न माजवता ते हाताखालच्या लोकांशी मैत्रीनं वागत, सहनशीलता दाखवत, कुणाच्याही हातून, अगदी नेत्याच्याही हातून प्रचंड चुका झाल्या याची जाण त्यांच्या मागे होती. डॉक्टर ब्रह्मप्रकाश प्रचंड बुद्धिमान होते, पण त्यांची प्रकृती थोडी नाजूक होती. त्यांच्याकडे लहान मुलासारखं निर्वाज्य वृत्ती होती. माझ्या दृष्टीनं ते संशोधकातील संत होते. DRDLच्या नव्या पर्वात जोरानं काम सुरू झालं होतं. P. बॅनर्जी, RV रामण्णा साई आणि त्यांच्या टीमनं वाहनांची उंची नियंत्रित करायची यंत्रणा आणि वाहनावर वापरायचा संगणक विकसित केला होता. देशी क्षेपणास्त्र बनवण्यामध्ये एक महत्वाची पायरी त्यायोगे गाठली गेली. आता ही संगणकीय यंत्रणा नीट काम करते आहे हे तपासण्यासाठी क्षेपणास्त्र तयार व्हायला हवं होतं. अनेक विचारविनिमय, चर्चा, बैठका घेण्यात आल्या आणि ही यंत्रणा तपासण्यासाठी, पडताळून पाहण्यासाठी डेव्हिल क्षेपणास्त्राचा वापर करायचं ठरलं. डेव्हिलचं मग भाग सुटे करण्यात आले. प्रत्येक भाग पुन्हा तपासून त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या. काही नवे भाग वापरण्यात आले आणि ते पुन्हा एकत्रित करून प्रत्यक्ष उडवण्याजोगे बनवण्यात आले. तात्पुरता उड्डाणपट्टा तयार करण्यात आला. डेव्हिल 26 जून 1984 उडवण्यात आलं. संपूर्ण स्वदेशी बनावटीची त्यावर बसवलेली नियंत्रण यंत्र व्यवस्थित काम करत होती. क्षेपणास्त्राच्या विकासातील एक महत्वाचं पाऊल आम्ही टाकलं. आतापर्यंत क्षेपणास्त्र आयात करायचं, खोलायचं आणि त्याच्या सुट्या भागांप्रमाणे भाग बनवून तसंच पुन्हा एकत्रित जोडायचं असा रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या धर्तीवर उपक्रम चालत होता. स्वदेशी बनावटीचं क्षेपणास्त्र बनवायचा प्रयोग आमच्या DRDLच्या संशोधकांसाठी स्वतंत्रपणे आपण काही करू शकतो असा विश्वास देणारा ठरला. ही बातमी लगेच दिल्लीला पोहोचली. पंतप्रधान इंदिरा गांधी आमच्या IGMPDP कार्यक्रमावरती लक्ष ठेवून होत्या. त्यांनी व्यक्तिशः आमची प्रगती पाहायची इच्छा प्रदर्शित केली. त्या येणार म्हटल्यावर सगळ्या संस्थेत उत्साहाची लाट पसरली. प्रत्येकाला आपलं काम सर्वोत्कृष्ट व्हावं अशी आस लागली. 19 जुलै 1984 मध्ये श्रीमती गांधी भेटीसाठी आल्या. पंतप्रधान श्रीमती गांधी अत्यंत स्वाभिमानी वृत्तीच्या होत्या. स्वतःबद्दल, स्वतःच्या कामाबद्दल आणि देशाबद्दलचा अभिमान त्यांच्या कृतीतून जाणवत असे. माझ्या नम्र स्वभावात देशाभिमान जागवण्याचं काम त्यांच्याशी बोलण्यानं झालं. त्यांचं स्वागत करणं हा मला माझा बहुमान वाटला. आपण 80 कोटी जनतेच्या नेत्या आहोत ह्याचं भान त्या कधीही विसरत नसत. आपली प्रत्येक हालचाल, प्रत्येक पाऊल, हातवारे लक्षपूर्वक पाहिले जातात याची जाण ठेवून त्या सदैव जागरूक राहत. त्यांच्या आगमनानं, उत्तेजक कौतुकानं आमची मान ताठ झाली. आमचे नीतिधैर्य उंचावलं. तासभर त्या DRDLमध्ये होत्या. सर्व माहिती त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतली, निरीक्षण केलं. उड्डाणाच्या यंत्रणेपासून वेगवेगळ्या उपयंत्रणा ज्या ठिकाणी बनत होत्या त्या प्रयोगशाळांना त्यांनी आवर्जून भेट दिली. DRDLमध्ये काम करणाऱ्या 2000 लोकांसमोर भाषणही केलं. आमच्या वेळापत्रकाची चौकशी केली. तेव्हा विचारलं, पृथ्वीची प्रत्यक्ष चाचणी कधी घेणार आहात? जून 1987. मी लगेच उत्तर दिलं. ही तारीख आणखी जवळ आणण्यासाठी कशाची गरज भासली तर मला कल्पना द्या. इंदिरा गांधी म्हणाल्या. शास्त्रीय संशोधन तंत्रज्ञानातील प्रगती भराभर व्हावी असं त्यांना वाटत असे. तुमच्या कार्याकडे साऱ्या देशाचं लक्ष आहे. सारा देश आशेनं तुमच्याकडे पाहतोय. फक्त वेळापत्रकाप्रमाणे काम होत आहे ना एवढंच पाहू नका, तर काम अधिकाधिक उत्कृष्ट कसं करता येईल याकडेही लक्ष द्या. आपल्या कामाबद्दल कधी संतुष्ट राहू नका. आणखी उत्तम काम कसं करता येईल याचा सतत मागोवा घेत राहायला हवं. तसं केल्यानं माणूस स्वतःला अनेक रीतीने सिद्ध करू शकतो. एखाद्या गोष्टीतला आपला खास रस प्रदर्शित करायची त्यांची पद्धत उत्साहजनकच नव्हे तर परिणामकारकही होती. त्यांच्या सूचनेवरून महिनाभरातच संरक्षण मंत्री श्री शंकरराव चव्हाण यांनी DRDLला भेट देऊन आमच्या प्रकल्पाची पाहणी केली. आज देशातील अवकाश संशोधनातील प्रत्येक व्यक्तीला DRDL ही एक्सेलन्सच्या सदैव शोधात असलेली संस्था आहे हे मान्य आहे.
आमची अनुभवातून बनलेली पण परिणामकारक अशी प्रशासन व्यवस्था होती. त्यातील एक काम झालेल्या कामाचा एकत्रित आढावा घेणं हेही होतं. एखाद्या तांत्रिक समस्येवरचा उपाय शोधल्यावर तो प्रत्यक्ष वापरून पाहणं, त्याचं विश्लेषण करणं, त्याचे प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन परीक्षण करणं आणि मगच सर्वानुमते स्वीकारणं असं स्वरूप ठेवलं होतं. त्यामुळे अगदी तळाचे तंत्रज्ञही आपल्या कल्पना एखादी समस्या अशा पद्धतीने सोडवता येईल अशी मतं धीटपणे पुढे येऊन मांडत. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या म्हणण्याकडे, मतांकडे लक्ष दिले जात आहे असं वाटतं. ही एक व्यवस्थापनातील चांगली नीती आहे. अशा विस्तृत आढावा सर्व कामाच्या केंद्रावर घेत राहिल्यामुळं आरेखन, योजना, मदत केंद्र, परीक्षण केंद्र, शैक्षणिक संस्था जिथेही थोडं काम दिलेलं आहे अशा सर्व संस्थात्मक केंद्रांमध्ये एक प्रकारचा एकोपा निर्माण झाला होता आणि त्यामुळे प्रगतीचा वेगही वाढता राहिला. प्रत्यक्ष सहभागावर जोर दिला गेला, कामाची पद्धत वेगवान करण्यावर भर दिला. एखादी विचारणा पत्राने करण्याजोगी असेल तर फॅक्स करा, फॅक्स किंवा टेलेक्स करायची गरज भासली तर टेलिफोन करा आणि फोनवर चर्चा होणं शक्य आहे असं वाटलं तर प्रत्यक्ष भेट द्या. या पद्धतीनं काम करायचा फायदा, त्यामधील शक्ती डॉक्टर अरुणाचलम यांनी IGMDPच्या सर्व उपप्रकल्पांचा एकत्रित आढावा 27 सप्टेंबरला घेतला तेव्हाच दिसून आला. DRDO, प्रयोगशाळेतील तज्ज्ञ, इस्रो, शैक्षणिक संस्था यामधील विशेषज्ञ आणि प्रत्यक्ष उत्पादन करणाऱ्या केंद्रातील अधिकारी एकत्र आले आणि वर्षभरात केलेल्या कामाचे समीक्षण करण्यात आलं. महत्वाचे सर्व निर्णय, उदाहरणार्थ इमारतकांचा या ठिकाणी यंत्रणेचे परीक्षण करण्याची केंद्र उघडणं एकत्रितपणे घेण्यात आले. इमारतकांचा या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात पायाभूत सोयी निर्माण केल्या जाणार होत्या. त्या भविष्यातही उपयोगात येणार होत्या. त्या संकुलाला संशोधन केंद्र इमारत असं मूळ नावाशी साधर्म्य ठेवणारं नाव देण्यात आलं. रिसर्च सेंटर इमारत हा भव्य प्रकल्प तशा पद्धतीचा एकमेव होता. श्री TN शेषनसारख्या जुन्या ओळखीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची सिंहावलोकन समितीवर नेमणूक होणं आनंदाचं होतं. SLV 3च्या वेळेपासून आमच्यामध्ये स्नेहबंधन निर्माण झाले होते, पण संरक्षण खात्याचे सचिव म्हणून त्यांनी आमच्या प्रकल्पाच्या कामात मैत्रीला येऊ दिलं नाही. उलट आर्थिक तपासण्या, दिलेल्या वेळेची अंमलबजावणी करणं या कामात मैत्रीमुळे ते अधिक काटेकोर झाले. संवाद साधला तर विरोधाला शरण आणणं शक्य होतं यावर त्यांचा विश्वास होता. तिरकस, विनोदी, वक्रोक्तीपूर्ण बोलणं त्यांची खासियत होती आणि हे शस्त्र वापरून विरोधकांना हास्यास्पद, केविलवाणा बनवणं त्यांना सहज जमे. कधी कधी वाद वाढवून ते आक्रमक बनत, किंचित आक्रस्थळेपणाही त्यांच्या वागण्यात डोकावे, पण शेवटी सीमित उपलब्धतेतून जास्तीत जास्त कार्य करून घेण्यात ते यशस्वी होत. व्यक्तिगत पातळीवर शेषन हे दयाळू, दुसऱ्याचा विचार करणारे, मृदू स्वभावाचे आहेत. त्यांनी खोदून खोदून विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माझ्या सहकाऱ्यांनी समाधानकारक होईल असं दिलं. त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दलची उत्सुकताही होती. कार्बनची मिश्रणं वापरून आम्ही तयार करत असलेल्या स्वदेशी साधनांबद्दल त्यांनी खोलवर विचारलेल्या संशयी प्रश्न मला अजूनही आठवतात. आणि एक गमतीचं रहस्य सांगायचा मोह मला इथे आवरत नाही. श्री शेषन हे जगातील एकमेव गृहस्थ आहेत जे मला माझ्या 31 अक्षरांनी 5 शब्दांनी बनलेल्या पूर्ण नावानं हाक मारण्याचा आनंद उपभोगतात. अबुल पाकीर जैनुलबादीन अब्दुल कलाम. समग्र क्षेपणास्त्र प्रकल्पामध्ये अनेक भागीदार होते. डिझाईन, विकास, उत्पादन यासाठी 12 शैक्षणिक संस्था, DRDOच्या 30 प्रयोगशाळा, CSIR संस्था, इस्रो आणि काही खासगी उद्योग यामध्ये विविध प्रकारचे काम चालले होते. जवळजवळ 50 प्राध्यापक आणि त्यांच्या हाताखाली PhDच्या प्रबंधासाठी संशोधन करणारे विद्यार्थी क्षेपणास्त्राशी संबंधित प्रश्नांवर आपापल्या प्रयोगशाळेत संशोधन करत होते. एका वर्षात ठिकठिकाणी केलेल्या कामाचा एकत्रित आढावा घेतल्यावर मला पुरेपूर विश्वास आला की आपल्या देशात कितीही मोठा विकास प्रकल्प हाती घेऊन तो तडीस नेणं शक्य होईल. फक्त वेळापत्रक सांभाळायला हवं. एप्रिल ते जून 84च्या सुमारास शेषन यांच्या तपासणीपूर्वी 4 महिने आम्ही 6 जणांनी उच्च शैक्षणिक दर्जा असलेल्या संस्थांना भेटी दिल्या. विशेष बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांची यादी केली. 350 उत्सुक विद्यार्थ्यांसमोर आणि त्यांच्या प्राध्यापकांसमोर प्रस्तावित क्षेपणास्त्राच्या सर्व कार्यक्रमाच्या रूपरेषेबद्दल भाषणे दिली आणि त्यांना त्यातील संशोधनात्मक कार्यामध्ये सहभागी व्हायचं आवाहन केलं. तपासणी करणाऱ्या समितीसमोर मी अभिमानाने सांगू शकलो की 300 तरुण अभियंते आमच्या या कामासाठी विविध प्रयोगशाळेत काम करायला उत्सुक आहेत. श्री रोड्डम नरसिंह राव
राष्ट्रीय एरोनॉटिकल प्रयोगशाळेचे प्रमुख होते. त्यांनी या संधीचा छान उपयोग केला आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी यापुढे आपण उद्दिष्ट निश्चित केली तर देशातील बुद्धिवैभव कौशल्य कमी पडणार नाही असं ठासून सांगितलं. त्यासाठी हरित क्रांतीचं उदाहरण डोळ्यासमोर आहे असंही ते म्हणाले. देशात पहिल्यांदा शांततेसाठी अणुस्फोट करण्यात आला तेव्हा अशी क्षमता असलेला भारत हा जगातला 6वा देश असल्याचं पुकारण्यात आलं. SLV-3 या प्रक्षेपक वाहनाच्या अवतरणानंतर आपला देश अशी क्षमता असणारा जगातील 5वा देश होता. मला वाटतं वैज्ञानिक क्षेत्रात आपला देश पहिल्या दुसऱ्या या क्रमांकांवर कधी बरं येईल. परीक्षणासाठी आलेल्या समितीतील सर्व सदस्यांची तज्ज्ञांची मतं शंका मी लक्षपूर्वक ऐकल्या. त्यांच्या एकत्रित अनुभवाचा ज्ञानाचा मला चांगलाच फायदा झाला. मी बरंच काही शिकू शकलो. माझ्या मनात एक मजेदार विचार आला. आपल्या शिक्षण क्रमामध्ये लिहायला वाचायला बोलायला शिकवतात पण लक्षपूर्वक ऐकावं कसं हे कधी कुणी शिकवत नाही. आजही हीच परिस्थिती आहे. भारतीय संशोधकांमध्ये उत्तम बोलण्याची परंपरा आहे पण ऐकण्याचंही एक स्वतंत्र कौशल्य असतं. ते आम्हा सर्वांमध्ये रुजवायचं ठरवलं. अभियांत्रिकीच्या क्षेत्रात जे काही उभारलं जातं त्याचा पाया प्रत्यक्ष उपयोग हाच असतो. बांधकाम कसं करावं हे ज्ञान म्हणजे उभारणीसाठी वापरलेल्या विटा असतात. कल्पनाशक्ती ही त्या विटांना जोडणारं सिमेंट असतं. आमच्या क्षेपणास्त्र प्रकल्पाचा पाया घातला होता. विटा भाजून तयार झाल्या होत्या. उभारणी तेवढीच बाकी होती. आधीच्या केलेल्या कामाचा आढावा घ्यायची बैठक चालली होती. पुढील योजना आखणं चाललं होतं. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं. पाठोपाठ दंगली जाळपोळ सुरू झाल्याच्या बातम्या आल्या. हैदराबादमध्ये लगेच संचारबंदी जारी करण्यात आली. आम्ही पुढ्यातले कामाचे नकाशे गुंडाळले आणि हैदराबाद शहराचा नकाशा समोर पसरला. प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना आपापल्या घरी सुरक्षित पोहोचवणं ही महत्वाची जबाबदारी तासाभरात पार पाडण्यात आली. प्रयोगशाळा एकदम ओकीबोकी झाली. मी माझ्या ऑफिसात एकटाच बसलो होतो. श्रीमती गांधींची हत्या ही घटना अनिष्ट सूचक होती. फक्त 3 महिन्यांपूर्वी त्यांनी दिलेल्या हैदराबाद भेटीच्या स्मृती माझे दुःख अधिकच गहिरे करत होत्या. मोठ्या व्यक्तींचा शेवट असा भयानकच का होतो अशी व्यथा मनाला लागली. अशाच एका परिस्थितीच्या संदर्भात माझे वडील कुणाशी तरी बोलत असताना मला आठवतं, चांगली आणि वाईट माणसं एकाच सूर्याखाली काळ्या पांढऱ्या धाग्यानं विणलेलं वस्त्र असतं तशीच राहत असतात. एखादा काळा वा पांढरा धागा तुटला तर कोष्टी सारे वस्त्र न्हाळतो. आपला विणायचा मागही तपासतो. मी प्रयोगशाळेतून बाहेर पडलो तेव्हा रस्त्यावर एकदम शुकशुकाट होता. माझ्या डोक्यात सारखा तुटलेला धागा आणि विणकराचा माग पिंगा घालत राहिले. आम्हा विज्ञान जगातल्या व्यक्तींसाठी इंदिरा गांधींचा मृत्यू म्हणजे कधीही भरून न येणारी हानी होती. देशातील वैज्ञानिक प्रगतीला पुढे नेण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. पण आपला देश तसा लवचिक मनोवृत्तीचा आहे. श्रीमती गांधींच्या मृत्यूचा धक्का नंतर दंगली हळूहळू शमत गेल्या आणि लवकरच परिस्थिती पूर्वपदावर आली. हजारो जीव मारले गेले आणि वित्तहानी झाली. श्री राजीव गांधी यांनी देशाची सूत्र हाती घेतली. पुन्हा निवडणुका घेतल्या गेल्या आणि इंदिरा गांधींच्या मार्गानं पुढे जायचा कौल लोकांनी दिला. आमचा सर्वांगीण क्षेपणास्त्र प्रकल्प याच मार्गाचा एक भाग होता. 1985च्या उन्हाळ्यापर्यंत इमारत कांचामधील क्षेपणास्त्र तंत्रज्ञान संशोधन केंद्राची उभारणी पूर्ण झाली. 3 ऑगस्ट 1985ला पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते रिसर्च सेंटर इमारत या भव्य संकुलाची कोनशिला बसवण्यात आली. आम्ही केलेली प्रगती पाहून त्यांनाही आनंद झाला. त्यांच्या वृत्तीमध्ये लहान मुलाची उत्सुकता होती. निर्धार शक्ती आणि हिंमत हे गुणही आईकडून त्यांनी उचलले होते. तरीही त्या दोघांच्या व्यक्तिमत्वात फरक होता. श्रीमती गांधी हुकमतीनं काम करून घेत तर राजीव गांधींचा उमदेपणा प्रभावित करी आणि त्यामुळे कामे होत. आमच्या DRDLच्या कर्मचाऱ्यांसमोर भाषण देताना ते मोकळेपणानं म्हणाले, संशोधन करताना किती प्रयास पडतात याची मला कल्पना आहे. परदेशी राहून पैसा ऐशारा मिळवण्यापेक्षा तुम्ही सर्व मातृभूमीसाठी तिच्या सेवेसाठी इथेच कष्ट करायचा निर्णय घेतला याबद्दल मी तुमचा कृतज्ञ आहे. रोजच्या विवंचनांपासून मुक्त असल्याशिवाय संशोधनासारख्या कामावर लक्ष केंद्रित करणं शक्य नाही. तुमचं आयुष्य अधिक आरामदायी करण्यासाठी जे शक्य होईल ते करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. त्यांच्या भेटीनंतर एका आठवड्यानं मी आणि डॉक्टर अरुणाचलम अमेरिकेच्या हवाई दलानं दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून तिथं गेलो. नॅशनल एरोनॉटिकल लॅबोरेटरीचे रोडनम नरसिंह राव आणि HAL मधील KK गंगापती आमच्या सोबत होते.
वॉशिंग्टन DC येथील पेंटागॉनमधील नियोजित काम संपवून आम्ही सॅन फ्रान्सिस्को इथं गेलो. तिथून आम्हाला लॉस एंजल्स येथील नॉर्थ हॉर्क कॉर्पोरेशन या संस्थेला भेट द्यायची होती. या सुसंधीचा उपयोग करून माझ्या आवडत्या लेखकानं रॉबर्ट शुलर यानं बांधलेलं क्रिस्टल कॅथेड्रल पाहायला मी गेलो. 400 फूट लांबीचं, पूर्ण काचेचं, 4 कोन असलेलं, ताऱ्याच्या आकाराचं ते चर्च, त्याचं विलक्षण सौंदर्य पाहून मी विस्मित झालो. फुटबॉल मैदानापेक्षा 100 फूट अधिक रुंदीचं त्याचं काचेचं छत आकाशात संथपणे तरंगतंय असं वाटत होतं. श्री शुलर यांनी करोडो डॉलर्सची देणगी मिळवून हे चर्च बांधलंय. शुलर या संदर्भात म्हणतात, जी माणसं श्रेय घेण्याच्या बाबतीत निर्विकार असतात त्यांच्या हातून देव प्रचंड मोठी कामं घडवून आणतो. तुम्हाला यश देण्यासाठी तुम्ही ते यश हाताळण्यासाठी विनम्र आहात हे आधी तुम्हाला देवाकडे सिद्ध करावं लागतं. तसं आधी देवाला तुमचा विश्वास वाटावा लागतो. शुलरच्या त्या चर्चमध्ये मी प्रार्थना केली, मला इमारत कांचामधील संशोधन केंद्र बांधायची शक्ती दे. तेच माझं क्रिस्टल कॅथेड्रल होतं. 280 तरुण अभियंत्यांनी DRDLच्या कार्यपद्धतीचा कायापालट केला. सर्वांनाच तो अनुभव बहुमूल्य होता. या तरुण टीम्सच्या मदतीनं रिएंट्री तंत्रज्ञान, कमी तरंग लांबीच्या लहरी वापरून बनवलेले रडार, अनेक भागात विस्तारून उभारलेली रडार यंत्रणा, रॉकेटचे लहान लहान भाग असे अनेक नवे तंत्रज्ञान विकसित होऊ शकलं. हे काम जेव्हा त्यांना दिलं गेलं तेव्हा त्या कामाचे महत्त्व त्यांना तितकंसं जाणवलं नाही. पण एकदा त्यातलं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाच्या ओझ्याखाली ते अस्वस्थ झाले. एकदा एक तरुण अभियंत्यानं मला बैचेन होऊन विचारलं, आमच्या टीममध्ये कुणी बिग शॉट नाहीये, आम्ही कसं काही यश मिळवणार? मी त्याला उत्तर दिलं, बिग शॉट हा सतत शूट करणारा लिटल शॉट असतो, तेव्हा प्रयत्न करत राहा. खरं म्हणजे या तरुणाईनं आणलेला उत्साह कित्येक नकारांना होकारात बदलत होता. अशक्य आहे असं प्रथमदर्शनी वाटणाऱ्या गोष्टी हळूहळू शक्य बनत गेल्या. तरुण मुलांबरोबर काम करताना कित्येक मध्यवयीन संशोधकांना आपलं वय कमी झाल्याचा उत्साह आला. हे सगळं विस्मित करणार होतं. कुठल्याही कामाची नशा, त्यातला खरा आनंद ते काम करतानाच जास्त असतो. प्रत्यक्ष कामाच्या पूर्तीचा आनंद तुलनेने फिका भासतो. कुठल्याही कामाच्या यशपूर्तीसाठी 4 महत्वाच्या गोष्टी डोळ्यांपुढे असाव्यात. ध्येय निश्चित करणं, सदैव आशावादी विचारांचा पाठपुरावा करणं, पुढं काय होईल हे कल्पनेनं पाहत राहणं आणि मी ते ध्येय मिळविनच असा विश्वास असणं. त्यातलं ध्येय निश्चितीचं काम अगदी तपशीलवार तयार होतं. आशावादी विचारांनी भारलेली तरुण संशोधकांची टीमही होती. झालेलं काम वरिष्ठांसमोर सादर करताना टीममधल्या सर्वात तरुण व्यक्तीनं ते सादर करावं असा मी आग्रह धरत असे. म्हणजे त्यांना कामाची संपूर्ण कल्पना येत असे. तरुण संशोधक बुजुर्गांना अनेक तांत्रिक बाबींवर प्रश्न विचारू लागले. एक प्रकारचं विश्वासाचं वातावरण तयार झालं. एकमेकांबद्दलची भीती नाहीशी झाली. शंका आल्या तर त्यावर मात करायची, चुकलं तरी नाउमेद व्हायचं नाही अशी वृत्ती बनत गेली. असा आत्मविश्वास असलेली व्यक्ती कधी कुणासमोरही शरणागती पत्करत नाही. एक शक्ती यांच्यामध्ये असते. इथे चुकतंय, काम फार पडतंय, मला कोणी सहकार्यच देत नाही, माझी कुणाला कदर नाही, माझ्यावर अन्याय होतोय, अशी रडगाणी गात बसत नाहीत. सरळ समस्यांना सामोरं भिडून समस्यांपेक्षा, अडथळ्यांपेक्षा मी मोठा आहे असा स्वतःशीच युक्तिवाद करत देवावर विश्वास ठेवून पुढे जात राहतात. कामाचं वातावरण, बुजुर्गांचा अनुभव आणि तरुणाईचं कौशल्य, उत्साह असे समप्रमाणात ठेवण्याचा माझा कटाक्ष असायचा. अशी एकमेकांवर अवलंबून असलेली, उत्पादनास अनुकूल अशी कार्यपद्धती DRDL मध्ये रूढ होत गेली.